प्रेषितों से खुलते हैं Acts chapter 1 प्रेषितों से खुलते हैं 1 verse 8 जैसे 8 प्रेरितों के काम प्रेषितों से खुलते हैं अध्याय 1 1 उसका वचन 8 जैसे वचन 8 प्रेरितों के काम प्रेषितों से खुलते हैं अध्याय 1 उसका 8वां वचन। जैसा 8वां वचन। परंतु जब पवित्र आत्मा तुम पर आएगा तो तुम सामर्थ पाओगे और यरूशलेम और सारे यहूदिया और सामरिया में और पृथ्वी के छोर तक तुम मेरे गवाह होगे। परंतु पवित्र आत्मा तुमच्यावर येईल तेव्हा तुम्हाला सामर्थ्य प्राप्त होईल आणि यरूशलेम सर्व यहूदिया शंभरोनाथ व पृथ्वीच्या शेवटापर्यंत तुम्ही माझे साक्षी व्हाल। हम प्रार्थना आपण प्रार्थना करू। पवित्र पवित्र करुणामय देवी पिता प्रभु यीशु के नाम से प्रभु मैं आपके सामने आती हूँ। मैं धन्यवाद देती हूँ वचन की सेवा को आपके हाथों में देती हूँ। आपका वचन क्या ही सुंदर, क्या ही पवित्र, क्या ही शुद्ध है, इसलिए हम आपको कोटि कोटि धन्यवाद देते हैं। इसलिए वचन हम ध्यान से सुनने के लिए और जो हम सुनते वही पालन करने के लिए और हमें समझने के लिए मदद करना, हम वचन को ग्रहण करने वाले होने के लिए सहाय करना, यीशु के नाम से आमीन। प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड, हालेलुया, हालेलुया। हम देखते हैं यीशु मसीह का स्वर्गारोहण आणि इथे आपण पाहतो येशू ख्रिस्ताचा स्वर्ग। यीशु मसीह पृथ्वी से जिलाए जाने के बाद आणि येशू ख्रिस्त मेल्यानंतर जिवंत झाल्यावर हाँ उसके 40 दिन हो चुके थे, वो लोगों को दिखाई दे रहा था आणि 40 दिवसापर्यंत ते लोकांना दिसत होते और शिष्यों को भी दिखाई दे रहा था। आणि शिष्यांना पण दिसत होते। 40 दिन तक वो क्या कर रहा था? मग 40 दिवसापर्यंत ते काय करत होते? 40 दिन तक यीशु मसीह अपने शिष्यों को शिक्षण दे रहा था, प्रशिक्षण दे रहा था। ऐसी बहुत सारी बातें जो बच गई थी उन्हें बताने के लिए वो बातें बता रहा था। आणि 40 दिवसापर्यंत येशू ख्रिस्त आपले जे शिष्य होते त्यांना शिक्षण देत होता आणि ज्या गोष्टी राहिल्या होत्या सांगायच्या त्यांना सांगत होता। और 40 दिन तक उन्हें बता रहा था कि मैं मरा नहीं, मैं मरकर जिंदा हुआ परमेश्वर हूँ, मैं जिंदा हूँ, मैं जिंदा हूँ। 1-2 दिन नहीं दिखाई दिया, 40 दिन तक दिखाई दिया। आणि 40 दिवसापर्यंत आपल्या शिष्यांना सांगत होता की मेलेल्यातून जिवंत झालेला मी देव आहे आणि मी जिवंत आहे। इसीलिए वो यीशु मसीह 40 दिन तक दिखाई दिया। आणि म्हणून येशू ख्रिस्त 40 दिवस दिसत अब यीशु मसीह ने उसे जो पहाड़ पर लेकर गया आणि येशू ख्रिस्त जेव्हा त्यांना डोंगरावर घेऊन गेला उस समय यीशु मसीह को वहां से उनकी आंखों के सामने उठा लिया जाने वाला था आणि त्यावेळेस येशू ख्रिस्त त्यांच्या समोर उचलला जाणार होता। इसलिए उसके पहले उन्होंने कहा म्हणून त्याच्या पहिले ते म्हणाले कि जब पवित्र आत्मा तुम पर आएगा आणि जेव्हा पवित्र आत्मा तुमच्यावर येईल तुम सामर्थ पाओगे। तुम्हाला सामर्थ्य प्राप्त होईल। ये क्यों कहा? क्योंकि जब वो लोग इकट्ठे हो गए थे आणि का म्हणाला कारण जेव्हा ते एकत्रित झाले होते उस समय उन्होंने प्रश्न पूछा, प्रभु क्या तुम इस समय इस्राएल का राज्य फिर से फेर देगा? आणि त्यांनी देवाला प्रश्न विचारला की प्रभूजी याच काळात आपण इस्रायलचे राज्य पुन्हा स्थापित करण्यात आले। जब रोमी लोग निकाल दोगे आप, म्हणजे रोमी लोकांना तुम्ही काढून टाकाल। उस काल में रोमी राज्य कर रहे थे इस्राएल देश पर, कारण त्या काळामध्ये इस्रायल देशावरती रोमी लोक राज्य करत होते। तो वापस आप अभी आप जिलाए गए हो तो अभी आप इस्राएल को वापस अपना देश लौटा रहे हो आणि आता तुम्ही जिवंत झाले तर इस्रायल लोकांना पुन्हा त्यांचा देश परत करत आहात। अभी इसी समय हो रहा है क्या? अभी ये समय है क्या? आणि हाच तो काळ आहे का? उनको मालूम नहीं था कि इस समय पे वो जाने वाला है उनकी आंखों के सामने। आणि त्यांना शिष्यांना माहित नव्हतं की येशू ख्रिस्त त्यांच्या डोळ्यासमोर उचलला जाणार। बोलेगा अभी यीशु मसीह 40वें दिन में इस पहाड़ पे लाया तो जरूर कुछ मिरेकल करेगा, कुछ चमत्कार करेगा, शायद इस्राएल देश में से रोमियों को बाहर निकालेगा। आणि त्यांना असं वाटलं की आता येशू ख्रिस्त या डोंगरावरती आपल्याला घेऊन आले तर येशू ख्रिस्त काहीतरी चमत्कार करेल आणि इस्रायल देशावरती रोमी लोकांचं राज्य घेणं ते हाकलवून घेऊन लावेल। लेकिन 7वें वचन में यीशु कहता है, पण 7व्या वचनामध्ये येशू म्हणतो उन समयों को, कालों को जानना जिनको पिता ने अपने अधिकार में रखा है, तुम्हारा काम नहीं है। आणि तो त्यांना म्हणाला जे काळ व समय पित्याने स्वतःच्या अधिकारात ठेवले आहे ते जाणे तुमच्याकडे तुम्ही ते जाणू शकत नाही। हाँ, वो अधिकार तुम में नहीं तो है। अधिकार तुमच्याजवळ नाही। फिर वो कहता है लेकिन क्या होगा? आणि काय होईल? पवित्र आत्मा तुम पर आएगा। पवित्र आत्मा तुमच्यावर येईल। पवित्र आत्मा आने के बाद तुम क्या हो जाओगे? सामर्थ्य हो जाओगे। आणि पवित्र आत्मा आल्याच्या नंतर तुम्ही काय व्हाल? सामर्थ्य। तो पवित्र आत्मा कौन है? मग पवित्र आत्मा कोण आहे? पवित्र आत्मा स्वयं देव है आणि पवित्र आत्मा स्वतः स्वयं देव आहे। परमेश्वर है। तो स्वतः देव आहे। परमेश्वर ही यीशु है, परमेश्वर ही पवित्र आत्मा है आणि देवच येशू आहे आणि देवच पवित्र आत्मा। पवित्र आत्मा ही यीशु है और परमेश्वर है। आणि पवित्र आत्मा येशू आहे आणि पवित्र आत्मा तीनों देव एक ही आहे। है। तीनों पण एकच आहे। इसलिए प्रियो याद रखो, जैसे मैं उदाहरण के तौर पर आपको बताती हूँ, आपके शरीर में आत्मा प्राण शरीर है आणि तुमच्यामध्ये शरीर प्राण आत्मा आहे। तो आपका आत्मा अलग किया आणि तुमचा आत्मा वेगळा आहे, प्राण अलग किया प्राण वेगळा आहे और शरीर अलग आणि शरीराला वेगळं। तो आप क्या बोलोगे? तो तुम्ही काय बोलाल? ये है ना, ये अलग है, ये अलग है, ये अलग है। आप क्या बोलोगे? आपके प्राण को ये शांता ही है। आत्मा को क्या बोलोगे? शांता ही है। शरीर को क्या बोलोगे? शांता ही है। और सोचो, शांता का शरीर में से शरीर अलग किया, प्राण अलग किया, आत्मा अलग किया।
आणि चंद्रवंशीमधून शरीर प्राण आत्मा हे तिघं पण वेगळे केले. शरीर से प्राण और आत्मा अलग करने का भी जरिया है. आणि शरीरातून प्राण आत्मा वेगळा करण्याचा पण जरिया ऐसा आहे. नहीं क्या है, वो हमें शक्ति आती नहीं है. आणि ती शक्ती आपल्याला येत नाही. लेकिन जो इसकी विद्या करते हैं वो अलग करते हैं. पण जी ही विद्या करतात ती लोक अशा रीतीने त्यांना वेगळा अपने करतात. अपने शरीर को वहीं पर रखकर प्राण और आत्मा को अलग कर देते हैं. आणि शरीराला तिकडेच ठेवून प्राण आणि आत्मा वेगळा करतात. प्राण और आत्मा जुड़ा हुआ है. प्राण आणि आत्मा जुळलेला आहे. तो इसलिए अभी अगर शांताम्बे का शरीर अलग किया तो आप क्या बोलोगे? तीनों अलग है ऐसा बोलोगे क्या? शरीर को भी क्या बोलोगे कि शांता है, आत्मा को भी क्या बोलोगे कि वो शांता से, प्राण को भी क्या बोलोगे कि शांता से. सही. उसी रीति से प्रियो हमारा परमेश्वर पिता पुत्र पवित्र आत्मा तीनों एक ही है लेकिन परमेश्वर है. आणि तसंच आपण जे देव आहे जो पिता पुत्र पवित्र आत्मा हे तिघं पण एकच आहे पण ते देव आहे. और इसलिए यीशु ने कहा मैं तुम्हें अनाथ न छोड़ूंगा. आणि म्हणून येशू म्हणाला की मी तुम्हाला अनाथ सोडणार इसलिए नाही. हमारे साथ सदैव परमेश्वर की उपस्थिति लेने के लिए यीशु मसीह स्वर्ग जाकर पिता से विनती किया कि इन्हें क्या करो, इन्हें पवित्र आपका आत्मा दे दो. आणि म्हणून आपल्या बरोबर सदैव देवाची उपस्थिती राहण्यासाठी येशू ख्रिस्ताने स्वर्गात जाऊन पित्याकडे विनंती केली की तुम्ही काय करा तुमचा आत्मा यांना द्या. तो पवित्र आत्मा देने का सबसे मुख्य कारण यह है कि हमें शक्ति मिले. आणि पवित्र आत्मा देण्याचं मुख्य कारण आहे की आपल्याला सामर्थ्य परमेश्वर की शक्ति मिले. आणि देवाचं सामर्थ्य. तो ये जो सामर्थ्य बताया है वो किसका सामर्थ्य है? परमेश्वर का सामर्थ्य. आणि हे जे सामर्थ्य सांगण्यात आले ते कोणाचं सामर्थ्य आहे? देवाचं सामर्थ्य. सामर्थ्य मतलब क्या? सामर्थ्य म्हणजे काय? शक्ति, शक्ती, ताकत, बल. अगर हमें ताकत नहीं है, जर आपल्याला ताकद नाही हम चलेंगे नहीं. आपण चालू नाही शकत. जैसे दूध पीते बच्चे, जसं दूध पिणारी मुलं वो चलते नहीं थे, आणि ते चालत नाही. चलते नहीं, आणि ते चालत नाही क्योंकि उनमें ताकत नहीं. कारण त्यांच्यात ताकद नाही. वो सिर्फ हाथ पे मिलाने की ताकत है. आणि ते हात पाय हलवण्याची त्यांच्यात ताकद आहे. अगर आप उनको खड़ा करो तुम्ही त्यांना उभं करा तो गर्दन ऐसी हो जाएगी, आणि मान त्यांची खाली पडेल ऐसी हो जाएगी, और टूट भी सकती है. आणि तुटू पण शकते. मालूम है? इसीलिए उस गर्दन को संभाला जाता है. आणि म्हणून मानेला सांभाळण्यात येतं. अगर उनको आप दूध पीते बच्चों को खड़ा कर दो, आणि दूध पित्या मुलांना तुम्ही उभं करा उनके पैर टिकते नहीं है त्यांचे पाय टिकत नाही क्योंकि उनमें ताकत नहीं है. कारण त्यांच्यामध्ये ताकद वो नाही. खड़े नहीं रह सकते. ते उभे नाही राहू शकत. अगर उनको ऐसा खड़ा कर दिया शायद कमर भी टूट सकती है, शायद वो मर भी सकता है. आणि जर त्याला उभं केलं त्यांची कंबर तुटू शकते, शायद ते मरू पण उनके शकते. हार्ट पे जोर पड़ सकता है, आणि त्यांच्या हृदयावर बी जोर पडू शकतो ये भी हो सकता है, मर सकते हो. आणि ते मरू शकतात. मालूम है क्योंकि उनमें ताकत नहीं है. कारण त्यांच्यात ताकद नाही. इसीलिए प्रियो जब बच्चा दूध पी के फिर खा के पी के फिर बड़ा होने लगता है तब उसमें ताकत आती है. आणि मूल जेव्हा दूध पिऊन जेवून त्यांना त्यांच्यामध्ये नंतर ताकद येऊ इसलिए लागते. हमें शारीरिक ताकत है. आणि म्हणून आपल्यामध्ये शारीरिक ताकद तो आहे. शारीरिक ताकत है इसीलिए आज हम लोग क्या है, हम लोग खड़े हैं. आणि शारीरिक ताकद आहे म्हणून आज आपण उभे आहोत. उसी रीति से परमेश्वर ने अपना आत्मा देकर हमें आत्मिक ताकत दी है. आणि तसंच येशू ख्रिस्ताने आपला आत्मा देऊन आपल्याला शारीरिक ताकद दिली आहे. नहीं, आत्मिक ताकत है. आत्मिक ताकद दिली आहे. हमें कौन सी ताकत दी? आत्मिक ताकत. आणि आपल्याला कोणती ताकद दिली? आत्मिक ताकद. पवित्र आत्मा एक ऐसी ताकत है आणि पवित्र आत्मा ही अशी ताकद आहे जो हमें मसीह में खड़ा करती है, मसीह में चलाती है और मसीह के जैसा बनाती है. आणि आपल्याला ख्रिस्तामध्ये उभं करते, ख्रिस्ताच्या मार्गावर चालवते आणि ख्रिस्तासाठी तयार करते. हमारे अंदर मसीह का स्वरूप लाती है. आणि आपल्यामध्ये ख्रिस्ताचं स्वरूप आणते. हमें ताकत की क्यों जरूरत है? आणि आपल्याला ताकदीची काय गरज आहे? इसलिए क्योंकि प्रभु को मालूम है कि हम प्रभु जाने के बाद आणि यासाठी कारण देवाला माहिती की प्रभु गेल्याच्या नंतर फाड़ने वाले भेड़िया आणि फाडणारे लांडगे हमें घुस जाएंगे और हमें फाड़ डालेंगे. आपल्यामध्ये घुसतील आणि आपल्याला फाडून इसीलिए हम फाड़े नहीं जाए. आणि आपण फाडले जाऊ इसलिए नये. अगर हमारे अंदर पवित्र आत्मा है आणि म्हणून जर आपल्यामध्ये पवित्र तो आत्मा वो पवित्र आत्मा उस फाड़ने वाले लांडे को, कोले को या फॉक्सेस को या भेड़िए को देखकर क्या करेगा? रोक के रखेगा. तर फाडणारा जो लांडगा आहे तो पवित्र आत्मा काय करेल? त्याला अडवून ठेवेल. पवित्र आत्मा की शक्ति क्या करती है मालूम? पवित्र आत्म्याची शक्ती काय करते माहिती? हमें आत्मिक सेनाओं से लड़ने के लिए मदद करती आणि है. आपल्याला आर्थिक सैन्याबरोबर लढायला मदत करते. प्रियो हमारा जो मलयुद्ध है उन आत्माओं के साथ है जो दिखाई नहीं देती. आणि आपलं जे मलयुद्ध आहे ते आत्म्यांबरोबर आहे जे दिसून येत नाही. अभी हम तो उसके शत्रु नहीं, हम तो उसको अपना शत्रु नहीं मानते थे, आणि आपण त्याला आपला शत्रू मानत नव्हतो. लेकिन वो जबरदस्ती हमसे लड़ते हैं आता जबरदस्ती आपल्याशी लढायला क्योंकि येते. हम परमेश्वर के हाथों की रचना है. कारण आपण देवाच्या हाताची कृती इसलिए आहे वो हमसे नफरत करता है, आणि म्हणून तो आपल्याशी नफरत वो करतो. हमसे बैर रखता तो है. आपल्याशी वैर इसलिए ठेवतो. शैतान और उसकी सारी दुष्ट आत्माएं हमसे नफरत करते हैं. इसलिए वो हमें मार डालना चाहते हैं, हमें खत्म करना चाहते हैं, इस पृथ्वी से मिटाना चाहते हैं. वो भी जल्दी नहीं, तो
रोक कर, दुखी होकर, निराश होकर, हताश होकर, दुख उठाकर हम अपना जीवन खुद खत्म करें, ऐसा उसकी इच्छा है। आणि शैतान त्याची जी दुष्ट आत्मे आहे ते आपल्याला वैरी समजतात आणि त्यांची इच्छा आहे की आपण या पृथ्वीवरून लवकर नसावं, पण ते असं नाही तडफडून किंवा खूप त्रास आणि दुःखी होऊन जावं। इसीलिए परमेश्वर को मालूम है ये बात कि हमें एक ऐसी ताकत की जरूरत है, वो ताकत जब हम में आएगी तो हम क्या कर सकेंगे, यीशु की सेवा भी कर सकेंगे और उन आत्माओं से जो शत्रु है, जो परमेश्वर का शत्रु है और हमारा इंसान का शत्रु है, तीसरा मसीहों का शत्रु है। मैं फिर से बताती हूँ, वो जो शत्रु किसका शत्रु है, एक परमेश्वर का शत्रु है, आणि तो शत्रू आहे तो कोणाचा शत्रू आहे, एक देवाचा शत्रू सारे आहे, मानव जाति का शत्रु है, सर्व मनुष्य जातीचा शत्रू और आहे, तीसरा वो मसीहों का शत्रु है। आणि तिसरा तो ख्रिस्ती लोकांचा शत्रू आहे। मैंने आपको कहिएगा कि वो परमेश्वर के समान बनना चाहता था, इसलिए परमेश्वर का शत्रु है। आणि तुम्हाला पहिले सांगण्यात आलेलं की त्याला देवासमान व्हायचं होतं म्हणून तो देवाचा शत्रू आहे। मनुष्य परमेश्वर की रचना है और परमेश्वर ने उसे अधिकार दिया है और परमेश्वर ज्यादा प्यार करता है, इसीलिए वो मनुष्य का शत्रु है। आणि मनुष्य हा देवाच्या हाताची कृती आहे, देव त्याच्यावरती जास्त प्रेम करतो म्हणून तो माणसाचा पण शत्रू और आहे। तीसरा मसीहों से इसलिए वो नफरत करता है, बैर रखता है, क्योंकि मसीह लोग उसके हाथ से छूटकर अब किसके हाथ में है, यीशु मसीह के हाथ में है, परमेश्वर के राज्य में ये वो सह नहीं सकता। आणि ख्रिस्ती लोकांचा शत्रू तो यासाठी आहे कारण त्याच्या हातातून सुटून देवाच्या राज्यामध्ये गेलेले आहेत आणि ते देवाच्या राज्यामध्ये राहून काम और वो हमें छू नहीं सकता, आणि तो आपल्याला स्पर्श नाही करू इसलिए शकत उसको और भी गुस्सा है। आणि म्हणून त्याला अजून राग आहे। सारे इंसानों से भी बढ़कर, सारे इंसानों से जो बढ़कर वो हमारा ज्यादा शत्रुत्व हमारे ऊपर करना चाहता आणि सर्व माणसांपेक्षाही जास्त शत्रुत्व त्याला आपल्या बरोबर है। करायचं हम असतं। मसीह के हैं, कारण आपण ख्रिस्ताचे आहोत मसीह के हो गए हैं आणि आपण ख्रिस्ताचे और झालेलो हमने आहोत मसीह को हमारा प्रभु बोला है, आणि आपण ख्रिस्ताला आपला देव म्हणाले हमने आहोत शैतान की पूजा इनकार किया है आणि शैतानाची जी पूजा आहे त्याला आपण नाकारलेला और आहे उसके सामने झुकना बंद किया है, आणि त्याच्यासमोर झुकून आपण बंद केलेलं आहे इसीलिए वो ज्यादा गुस्सा है। आणि म्हणून तो जास्त उसे रागवलेला आहे मूर्ति पूजा करने वाले, शैतान के सामने झुकने वाले बहुत अच्छे लगते हैं आणि मूर्ती पूजा करणारे शैतानाच्या समोर झुकणारे त्याला खूप और आवडतात उन्हें वो और भी अंधा कर देता है। आणि त्याला अजून पण हमारी आवडतात आंखें ज्योतिमय हो गई, हमारे मन ज्योतिमय हो गया, आणि आपले डोळे जे प्रकाशित झालेले आहेत आपलं मन प्रकाशित झालेलं आहे इसीलिए वो हमारे से बहुत बैर करता है आणि म्हणून तो आपल्याशी खूप वैर और ठेवतो इसीलिए हमें आत्मिक शक्ति की जरूरत है। आणि म्हणून आपल्याला आत्मिक शक्तीची गरज इसलिए आहे यीशु मसीह ने कहा तुम्हारे ऊपर परमेश्वर का आत्मा आएगा और वो तुम्हें ताकत देगा। आणि म्हणून प्रभू येशू म्हणाला की देवाचा आत्मा तुमच्यावरती येईल आणि तो तुम्हाला सामर्थ्य तो देईल परमेश्वर का आत्मा हम में आने के बाद हमें परमेश्वर की ताकत मिलती है परमेश्वर के राज्य में जीने के लिए। आणि देवाचा आत्मा आपल्यावरती आल्यानंतर आपल्याला ताकद भेटेल देवाच्या राज्यामध्ये मसीह के जगण्यासाठी, जैसा बनने के लिए, ख्रिस्तासारखं बनण्यासाठी, मसीह के राज्य में जीवन जीने के लिए, ख्रिस्ताच्या राज्यामध्ये जीवन जगण्यासाठी इसीलिए तो हम जीते हैं आणि म्हणून तर आपण जगतो मसीह के राज्य में। ख्रिस्ताच्या राज्यात। तीसरा, हम मसीह के राज्य में सेवा करने के लिए, आणि तिसरं ख्रिस्ताच्या राज्यामध्ये सेवा हम करण्यासाठी मसीह के राज्य में रहकर उसकी सेवा करने के लिए हमें ताकत की जरूरत है। आणि ख्रिस्ताच्या राज्यामध्ये राहून त्याची सेवा करण्यासाठी आपल्याला ताकदीची गरज आहे। चौथा, हम मसीह के राज्य में मसीह की गवाही दे सके, इस पृथ्वी पर उसके बारे में, परमेश्वर के बारे में बात कर सके, इसलिए परमेश्वर ने हमें ताकत दी है। आणि चौथं ख्रिस्ताच्या राज्यामध्ये राहून आपण ख्रिस्ताबद्दल लोकांना सांगावं यासाठी आपल्याला ख्रिस्ताची ताकद दिलेली आहे हमें मसीह की ताकत दी गई आणि आपल्याला ख्रिस्ताची ताकद दिलेली ताकि आहे हम गवाह बन सके कारण आपण एक साक्षीदार और बनावं, यीशु के बारे में बोल सके, आपण येशूबद्दल बोलावं यीशु के बारे में गवाही दे सके। आणि येशूबद्दल आपण साक्ष द्यावी। इसीलिए जब परमेश्वर का आत्मा आया आणि म्हणून जेव्हा देवाचा आत्मा आला तो सबसे पहले क्या हुआ इनमें, आणि सर्व पेढ्यांच्यामध्ये काय झाले, ये बोलने लगे। ते बोलू लागले। क्या करने लगे, काय बोलू लागले, बोलने लगे। बोलू लागले। क्या करने लगे, बोलने लगे। बोलने की ताकत उनमें आई। आणि बोलण्याची ताकद त्यांच्यामध्ये आहे। हम बोल नहीं सकते, आपण बोलू नाही शकत हम एक इंसान, निर्बल इंसान है। आणि आपण माणसं निर्बल माणसं हम आहोत इंसानों का स्वभाव है जल्दी डरना आणि आपल्या माणसाचा स्वभाव आहे लवकर घाबरतो और हम डर के मारे बोल नहीं पाते। आणि आपण भीतीमुळे काही बोलू नाही शकत। लेकिन प्रियो, जब हमारे अंदर परमेश्वर का आत्मा आता है पण जेव्हा आपल्यामध्ये देवाचा आत्मा येतो तब हमें बोलने की शक्ति मिलती है, तेव्हा आपल्याला बोलण्याची शक्ती भेटते, बोलने का सामर्थ्य मिलता है। बोलण्याचं सामर्थ्य भेटतं। ये हमेशा याद रखें। हे नेहमी लक्षात ठेवा। इसीलिए प्रियो, परमेश्वर ने अपना आत्मा हमारे अंदर दिया है आणि म्हणून देवाने त्याचा आत्मा आपल्यामध्ये दिला और आहे। इसीलिए हम क्या हो गए हैं, अब हम निर्बल नहीं परंतु हम बलवान हैं। आणि म्हणून आता आपण निर्बल नाही पण आपण बलवान इसलिए आहे। बाइबल में लिखा है, 2 तिमोथी की पत्री अध्याय 1 उसका 6 और 7 में लिखा है। आणि दुसरं तिमोथी अध्याय 1 त्याचं 6 आणि 7 मध्ये दिलेला आहे। बस 2 तिमोथी दुसरं तिमोथी चैप्टर 1 अध्याय 1 वर्स 6 and 7। 6 आणि 7
या कारणास्तव मी तुम्हाला आठवण देतो, मैं तुम्हें याद दिलाता हूँ, देवाचे ते कृपादान माझे हात तुझ्यावर ठेवल्यामुळे तुझ्या ठाई आहे. मेरे हाथ रखने के द्वारा तुझे पवित्र आत्मा का दान मिला है, ते प्रज्वलित कर, उसे बढ़ा। कारण देवाने आपल्याला भित्रेपणाचा नाही प्रभु ने हमें डर का आत्मा नहीं दिया है, तर सामर्थ्याचा, परंतु किसका आत्मा दिया है? सामर्थ का। तो पवित्र आत्मा सामर्थ का आत्मा है, आणि पवित्र आत्मा सामर्थ्याचा वो आत्मा हमारे अंदर शक्ति देता है, आणि तो आपल्यामध्ये शक्ती देतो हमें आत्मा में, हमारे शरीर में भी शक्ति देता है। आणि तो आपल्या शरीरामध्ये पण शक्ती देतो. इसलिए प्रियो, परमेश्वर का आत्मा का सबसे मेन काम है आत्मिक सेनाओं से लड़ने के लिए और उन्हें रोक के रखकर, उन्हें अड़ाने के लिए, ताकि वो हमारे अंदर प्रवेश न करे। आणि देवाच्या आत्म्याचं मुख्य काम आहे जे आर्थिक जी सेना आहे त्यांच्याशी लढण्याचं आणि त्यांना अडवून ठेवण्याचं की त्यांनी आपल्यावरती हमला करू नये, वो हम पर अटैक नहीं करे, त्यांनी आपल्यावरती हमला करू हमारे नये, अंदर घुसे नहीं। आपल्यामध्ये घुसू नये. जितनी आत्माएं, दुष्ट आत्माएं हमारे अंदर से निकाली है आणि एवढी दुष्टात्मे आपल्यामधून काढलेली आहे यीशु मसीह ने, वो वापस हमारे अंदर नहीं आए, इसलिए पवित्र आत्मा उन्हें रोक के रखता है। आणि ते आपले पुन्हा आपल्यामध्ये येऊ नये म्हणून पवित्र आत्मा त्यांना अडवून तो ठेवतो. पवित्र आत्मा एक ऐसी शक्ति है पवित्र आत्मा एक अशी शक्ती आहे जो हमें क्या करती है? जी आपल्याला काय करते? मसीह के जैसा बनाती है। ख्रिस्तासारखं बनवते. तभी हम देखेंगे पवित्र आत्मा की शक्ति, मग आपण पाहूया पवित्र और आत्माची उसके शक्ती बाद हमारे जीवन में वो कैसी शक्ति करती है वो देखेंगे। आणि आपल्या जीवनामध्ये ती शक्ती कसं कार्य करते ते पाहू. पहले हम देखेंगे पवित्र आत्मा की कितनी पावरफुल शक्ति है। आणि पहिले आपण पाहू की पवित्र आत्म्याची किती पॉवरफुल शक्ती आहे. जेनेसिस चैप्टर 1 वर्स 1 and 2। उत्पत्ती अध्याय 1 आणि 2. जेनेसिस उत्पत्ति अध्याय 1 उत्पत्ती अध्याय 1 उसका 1 और 2। 1 आणि 2. प्रारंभी देवाने आकाश व पृथ्वी उत्पन्न केली आणि पृथ्वी आकार फिरली व शून्य होते. जलनिधीच्या पृष्ठभागावर अंधकार होता आणि देवाचा आत्मा जलावर तळतळत राहिला होता. हाँ, हम क्या देखते हैं यहाँ पर? हम देखते हैं कि परमेश्वर का आत्मा क्या कर रहा था? परमेश्वर का आत्मा जल की सतह के ऊपर मंडल रहा था। पृथ्वी के जल के सतह के ऊपर क्या हो रहा था? मंडल रहा था। तो हम देखते हैं कि इस सारी पृथ्वी के ऊपर जितने जीवनदायी है, उन सब के ऊपर वो आत्मा मंडल कर कंट्रोल करता है। आणि या पृथ्वीच्यावरती जेवढे जीवनदायी आहे त्या सगळ्यांवरती पवित्र आत्मा वावरून ते सगळ्यांना परमेश्वर का आत्मा गड़बड़ी का आत्मा नहीं, परंतु क्या है? संयम का शिस्तबद्ध आत्मा है। इसलिए पृथ्वी पर क्या होना चाहिए? उन सबको कंट्रोल करता है पवित्र आत्मा। आणि देवाचा आत्मा गडबडीचा आत्मा नाहीये, पण सगळ्यांना नियंत्रित करणारा तो आत्मा आहे, शिस्तप्रिय आत्मा आहे, म्हणून तो या पृथ्वीच्या लोकांना काय करतो? सगळ्यांना नियंत्रणात ठेवतो. पवित्र आत्मा ने इस सृष्टि को बनाने के समय पर सब कुछ नियंत्रित रखा। आणि पवित्र आत्म्याने पृथ्वी बनवल्याच्या अगोदर सगळं काही इथे नियंत्रित ठेवलं. बनाने के समय पर भी, बनवण्याच्या वेळेस होता. जब परमेश्वर पृथ्वी को बना रहा था, जो बेडौल बना रहा था, उस समय पवित्र आत्मा सब कुछ नियंत्रण में रख रहा था। आणि जेव्हा देव या पृथ्वीला बनवत होता तेव्हा पवित्र आत्मा सगळं काही नियंत्रणामध्ये ठेवत होता. बेडौल तो रूप देने वाला आणि आकार विरहितला रूप देणारा वो है पवित्र आत्मा। तो आहे पवित्र आत्मा. ये पवित्र आत्मा का काम। आणि हे पवित्र आत्म्याचं काम. बेडौल आकार विरहित, शून्य शून्य वहाँ पर बनाना, आणि तिथे बनवणं, नैसर्गिक से अलौकिक करना, आणि नैसर्गिक रीतीने अलौकिक करणं, नैसर्गिक से नैसर्गिक अद्भुत रीति से चमत्कार करना, आणि अद्भुत रीतीने चमत्कार करणं, ये भी पवित्र आत्मा की शक्ति। आणि हे पवित्र आत्म्याची शक्ती आहे. ये सारे अगर सोचो किसी मिस्त्री को बनाने को बोलेगा, चलो एक पृथ्वी का शेप बनाना है, वो इतनी बड़ी बनाना है, क्या करेगा? कर सकेगा? कोई मनुष्य, कोई भी नहीं, कोई मिस्त्री नहीं कर सकता है। लेकिन आप खुद देखो, पवित्र आत्मा ने इस सारी सृष्टि की रचना करते समय सब बातों को नियंत्रित किया, और कुछ भी, मतलब जो कुछ नहीं था, शून्य था, उसमें पृथ्वी बना दिया। कुछ नहीं था, शून्य भी नहीं, कुछ नहीं था, आणि पृथ्वी पहिले शून्य होते. और ये जो आज सब कुछ दिख रहा है, आणि आज हे जे काही दिसतंय सब पवित्र आत्मा के द्वारा। ते सगळं पवित्र आत्म्याचं आहे. वो पवित्र आत्मा ने बनाया, इसलिए पवित्र आत्मा मंडल रहा है। आणि पवित्र आत्म्याने बनवले म्हणून पवित्र आत्मा ऐसी वावरतोय. कोई जगह नहीं जहाँ पवित्र आत्मा नहीं, आणि अशी कोणतीच जागा नाही जिथे पवित्र आत्मा नाही. सिर्फ एक ही जगह पर पवित्र आत्मा नहीं। फक्त एकच ठिकाणी पवित्र आत्मा नाही. बताओ कौन सी जगह है? वहाँ पवित्र आत्मा नहीं है। आणि नंतर पवित्र आत्मा नाही. वहाँ पर लोगों को शांति देने के लिए, जो लोग चिल्लाओ, शांत शांत हो जाए। ऐसा जैसे अभी हमारे अंदर पवित्र आत्मा, वो हमको क्या करता है?
शांत रहना, मत रो, मत दुखी हो, आश्वासन देता है, नहीं सब अच्छा हो जाएगा, सब ठीक हो जाएगा, अंदर से सांत्वना देता है ना। आणि आज आपल्यामध्ये पवित्र आत्मा जो आपल्याला शांती देतो, आपल्याला सांत्वना देतो. नरक में जाकर वो लोगों को वहाँ नहीं बोलता है, जितने कि बहुत सारे मसीह लोग उधर है ना, आणि खूप सारे ख्रिस्ती लोक तिकडे आहेत ना, बहुत सारे मसीह है। आणि खूप सारे ख्रिस्ती आहेत. ऐसा मत सोचो किसी बहुत विश्वासी गए हैं, आणि असं विचार नको करू फक्त विश्वासी बहुत गेले सारे विश्वासी वहाँ गए हैं। आणि खूप सारे विश्वासी तिकडे गेले. जितनी अगर आपकी टेस्टिमनीज पढ़े होंगे, विश्वासी जिन यीशु मसीह ने बहुत लोगों को नरक लेकर गया है, आणि येशू ख्रिस्त खूप लोकांना नरक घेऊन गेला, नरक दिखाने के लिए। नरक अभी दाखवण्यासाठी. नरक क्या है? ते नरक काय तुम आहे जाके गवाही देना, आणि तुम्ही जाऊन साक्ष द्या, ताकि मेरे मसीह बच्चे वो गवाही सुनने के बाद सुरक्षित रहे। कारण माझ्या ख्रिस्ती मुलं ती साक्ष ऐकल्याच्या नंतर त्यांनी सुरक्षित राहावं. इस रीति से इसीलिए यीशु मसीह ने बहुत लोगों को रात को सोते समय ऐसा उठाया, उनका शरीर ऐसा पड़ा हुआ है, उसमें से आत्मा ऐसा निकाल कर लेकर गया, हाथ पकड़ कर, इसलिए हवा में कैसे उड़ के जाते हैं वैसे उड़ के लेके गया। आणि येशू ख्रिस्ताने त्यांचं शरीर तिकडेच घेऊन जसं हवेमध्ये पुढे जातं तसं त्यांचा आत्मा बरोबर घेऊन गेला. और पुरुषों को नहीं, औरतों को भी लेकर गए, फक्त पुरुषांना नाही पण स्त्रियांना पण घेऊन गेला, बच्चों को तक लेकर गए, मुलांना सुद्धा बच्चों की भी गवाही है। आणि मुलांची पण साक्ष आहे. और उधर जाकर उन्होंने देखा अरे ये तो कृष्ण है, ये तो मसीह है, आणि तिकडे जाऊन त्याने पाहिलं की हे लोक ख्रिश्चन आहेत, ख्रिस्ती आहेत मसीह है, आणि इथं ख्रिस्ती आहेत और ये यहाँ पर। आणि हे लोक इकडे. तो वहाँ जो अधोलोक में गए हुए जो मसीह लोग हैं वो कौन से पापों के कारण गए? आणि अधोलोकामध्ये गेलेले जे ख्रिस्ती आहेत ते कोणत्या पापांमुळे गेले? मूर्ति पूजा के कारण। मूर्ति जो पूजामुळे. यीशु में होकर भी मूर्ति पूजा कर रहे थे, आणि येशूमध्ये राहून सुद्धा मूर्ती पूजा करत होते. वो लोग नरक गए। आणि ती लोक नरकात गेले. देखो मैं एक बात बताती हूँ, क्या हमने मूर्ति पूजा नहीं की है? आणि मी तुम्हाला एक गोष्ट सांगते, आपण मूर्ती पूजा नाही केली का? केली. लेकिन यीशु में आने से पहले, पण येशूमध्ये यायच्या अगोदर केली. जब भी हम चर्च में आए, आणि जो जेव्हा भी आपल्याला सिखाया गया कि मूर्ति पूजा नहीं करने का परमेश्वर को घृणा है, आणि जेव्हा आपल्याला शिकवण्यात आलं की मूर्ती पूजा नाही करायची, देवाला त्याची घृणा आहे हमने छोड़ दिया। आणि आपण ते सोडून उसके दिलं. बाद से लेके अब तक जब तक हमारी सांस है तब तक हम नहीं करें। आणि त्याच्यानंतर पासून ते आतापर्यंत जोपर्यंत श्वास आहे तोपर्यंत नाही करणार. सच है। लेकिन आज भी ऐसे कितने लोग हैं जिन्हें मालूम है मूर्ति पूजा नहीं करना है, फिर भी वो लोग मनुष्य को डर के मारे कोई मूर्ति पूजा करते हैं। आणि आजही अशी खूप सारी लोक आहेत ज्यांना माहीत आहे की मूर्ती पूजा नाही करायचे, पण मनुष्याच्या भीतीमुळे लोक मूर्ती पूजा शादी करतात. विवाह मूर्ति पूजा में करते आणि हैं, लग्न दिली मूर्ती पूजित करतात. क्योंकि उनको लड़की नहीं मिल रही है, कारण त्यांना मुलगी नाही भेटत. नहीं मिलने दो। नका भेटू दे. कुंवारा रहकर स्वर्ग में जाया अच्छा है, आणि कुवारा राहून स्वर्गामध्ये गेले तर चांगले आहे. शादी करके घर जाना पण लग्न करून नरकात जाणं भयंकर बात है। हे भयंकर गोष्ट आहे. सच है। हमारे कारण ठीक है, तू तेरी जिंदगी ऐसी जल्दी चलेगा, तू ऐसा ही रहे, लेकिन तू तेरे शादी में गलत शादी में मैं हाथ नहीं डालूंगी। आणि तू असाच राहा, पण मी तुझ्या चुकीच्या लग्नामध्ये तुझ्या याच्यामध्ये हात नाही घालणार. ये बिब्लिकली रॉन्ग है। कारण बायबलनुसार चुकीचं आहे. तो इसलिए ऐसा ये कुछ जादू ये मैं नहीं कहती, बाइबल में बोला है मूर्ति पूजा करने वाले स्वर्ग में नहीं जाएंगे, वो नरक ही जाएंगे, ऐसा लिखा है, वो आपके झील में डाल दिए जाएंगे। आणि बायबलमध्ये स्वतः लिहिलेलं आहे की जे मूर्ती पूजा करतात ते नरकामध्ये जातात, ते आगीच्या झीलमध्ये दूसरा जातात. व्यभिचार। दुसरं व्यभिचार. व्यभिचारी लोग जो यीशु में आने के बाद भी जिन्होंने व्यभिचार छोड़ा नहीं, पश्चाताप किया नहीं, मन फिराया नहीं, फिर भी पाप कर रहे, गंदी नज़र से देख रहे, अशुद्ध भाषा बोल रहे। व्यभिचार सिर्फ सोना ही काफ़ी नहीं होता है, आणि व्यभिचार के के साथ सोया है तो ही व्यभिचार है, नहीं बिब्लिकली देखेंगे तो बुरी नज़र से देखा तो भी व्यभिचार है। आणि बायबलनुसार वाईट नजरेने पाहिले तरी व्यभिचार आहे. गंदा कमेंट पास किया है, आणि घाण कमेंट पास जैसे केले. कोई लोग बोलते अरे काय लचक है तुम्हारी, तुम अरे ऐसे गंदे नज़र से कमेंट पास करते हैं, आणि घाण रीतीने कमेंट पास करतात. तो ये बुरी, तो ये व्यभिचार में गिना जाता है। आणि पण व्यभिचारामध्ये करण्यात तो येतात. मसीह में हम ऐसा नहीं करना है। आणि ख्रिस्तात आपण असं नाही करायचं. तीसरा वहाँ दिया गया है मुझे जादू टोना करना। आणि जादूटोणा करणारे. जादू करने वाले भी नरक जाएंगे। आणि जादूटोणा करणारे पण नरकात जातील. जैसे मसीह लोग वचन मालूम होने के बावजूद भी जानबूझ के पाप करते हैं। आणि ख्रिस्ती लोकांना वचन माहीत असून सुद्धा जाणून पाप करतात. ये हिब्रू 10 में पढ़ सकते हैं। एकेकांचा पत्र 10 मध्ये वाचू शकता. जहाँ दिया है जो जानबूझ के वचन मालूम होकर भी जानबूझ के पाप करता है और पाप करता रहता है, वो उसका आग में जलना
निश्चित है। आणि ज्याला वचन माहीत असून तो जाणून बुजून पाप करत राहतो त्याच्या आगीमध्ये जळण निश्चित आहे. देखो मैं एक बात बताती हूँ, कभी कभी हमसे जानबूझ के गलतियाँ होती है, आणि कधी कधी आपल्याला ये पाप होता है वो, आणि आपल्याला जाणून बुजून पाप होतात. लेकिन हम वही गलतियाँ बार बार दोहराते ही रहेंगे, करते ही रहेंगे, आणि जर त्या चुका आपण वारंवार करतच राहिलो और हम बोलेंगे मैं तो निर्बोध हो रहा है, अरे मैं तो निर्बोध हो रहा है, लेकिन हम ऐसा थोड़ी बोलकर छोड़ सकते हैं। आणि आपण असं थोडी बोलून सोडू शकतो की मी निर्बल आहे म्हणून माझ्याकडनं होत राहतं. ये ना, हमें तो उसे छोड़ना तो पड़ेगा ही नहीं। आणि आपल्याला त्याला सोडावं तर लागेल. जो नहीं छोड़ता है जे नाही सोडत वो जरूर उधर जाएगा, तो नक्की नरकात जाईल. जो छोड़ देगा जो सोडून देतो वो बच जाएगा। तो वाचवला जाईल. लास्ट मोमेंट में भी अगर हम पश्चाताप करते प्रभु मी चुकलो, मी घाणेरडी कामं केली मला माफ कर, मी जाणून बुजून केली मला माफ कर, प्रभु क्षमा करेगा। और आखिर क्षण में अगर भी हमने पश्चाताप किया कि प्रभु मैंने पाप किया मुझे क्षमा कर, तो हम बच जाते हैं. लेकिन अगर हम माफी नहीं मांगते, तो क्षमा नहीं पश्चाताप नहीं करते, पश्चाताप नहीं तो करते जरूर आगे हो जाएगा। तर नक्की आगीमध्ये जाणार. ऐसे बहुत सारे जैसे प्रार्थना न करने वाले आणि प्रार्थना न करतात. बहुत से लोग नरक में आपको दिखाई देंगे। आणि खूप सारे लोक तुम्हाला आता नरकात आपण येतात. सोचे की बरं झालं बाबा आम्ही प्रार्थना केली ना, आम्ही आज स्वर्गात आहोत। और तुम्ही स्वतः बोले की ऐसा हो गया कि मैं प्रार्थना की इसलिए आज हम स्वर्ग आमच्या में. प्रार्थनेला लोक हसत होती, और हमारी प्रार्थना के कमेंट पास केले, कमेंट पास किया हळू आवाजे बोलले, और मेरी आवाज ऐसा बोला काय काय बोलले, पण बरं झालं मी केली। और अच्छा हुआ हमने स्वर्गात प्रार्थना राहून की. स्वर्ग में तो है. बहुत से लोग जो दान दशांश नहीं दिए उसके कारण वो लोग नरक में हैं। आणि खूप लोकांनी दान दशांश नाही दिला त्याच्यामुळे ते नरकात आहे. दान तो चलो फिर भी देते हैं, लेकिन दशांश बहुत से लोग चोरी करते हैं, आणि दान तर देतात पण दशांश खूप सारे लोक चोरी करतात. करते हैं। वो लोग ने कितने बार तो प्रभु से बोला, प्रभु हमको एक चांस दे, हम बराबर से दशांश देंगे। आणि त्याला टाइम तो निकल गया, जो कुछ करना था वो पृथ्वी पे करना था। आणि त्या लोकांनी खूप वेळा देवाकडे रिक्वेस्ट केली की आम्हाला एक चान्स दे की आम्ही तुला दशांश देऊ, पण देव म्हणाले जे काही करायचं तो पृथ्वीवरतीच करायला इसलिए पाहिजे. आपको लगता होगा आपको दशांश देते हैं, आप सोचते होगे कि आप देते हो तो सभी लोग देते हैं। आणि तुम्ही असा विचार करता तुम्ही दशांश देता म्हणून सगळे दशांश हाँ, देतात. आपको ऐसे ही लगता होगा ना, तुम्हाला असंच वाटत असेल ना. अरे हम तो देते हैं। आम्ही तर देतो फिर दीदी क्यों बार बार बोलती दशांश दो दशांश दो? पण ती का होतं वारंवार दशांश द्या, अरे दशांश ये द्या. तो ऐसे बहुत से लोग होते हैं जो नहीं देते। आणि असे खूप सारे लोक आहेत जे दशांश देत नाही. आप जिनको सोचते भी नहीं होंगे, जो बहुत अच्छी अच्छी प्रेयर करते हैं, बहुत अच्छा उनका नाम है, वो लोग दशांश नहीं डालते। आणि चांगली प्रार्थना करतात, लांबच प्रार्थना करतात, ते पण कधीतरी दशांश टाकतात. कधीतरी नहीं, ते दशांशच टाकत वो नाही। दशांश नाही टाकते. और ओपनली मुझे आकर वो भी बोलते हैं आम्हाला दशांश टाकायला जमत नाही। और ओपनली आकर मुझे बोली कि हमें दशांश डालने के लिए नहीं मिलता. अगर किसी के जीवन में समस्या हुई, ऐसे तो मुझे मालूम पड़ता है कौन कौन नहीं डालता करके, आणि कोण कोण नाही टाकले मला माहित लेकिन अभी पडतं. उनको जाके मैं बोलूँ तू दशांश टाकत नाही म्हणून तुमच्या जीवनात असं आहे असं मी बोलू का? और मैं जाकर उनको बोलेगी कि दशांश नहीं डाले तो तेरे जीवन में मी समस्या है. वैयक्तिक रीतीने कधीच कोणाला बोलत नाही। और वैयक्तिक रीति से मैं कभी किसी को नहीं बोले मला लाजल्यासारखं वाटतं, और मुझे शर्म आती है. म्हणून मी वैयक्तिक रीतीने कधी नाही म्हणत आहे तुमचं हे झालं ना तुमच्या जमिनीचं त्याला दशांश टाका। और आपके जमीन का काम हो गया तो दशांश डाला. अशा तर चर्चमध्ये किती जणांची जमिनीची कामं झाली, और ऐसे तो चर्च में कितने सारे लोगों की जमीन की काम हुए त्यांनी दशांश नाही टाकला। उन्होंने दशांश नहीं डाला. एका बाईचे तर किती लाख तिला भेटलेले जमिनीचे, तिने फक्त 500 का 1000 रुपये टाकलेले। और इससे भी लाखों पैसा मिला तो उसने 500 ही रुपया डाला. मला विचारलं, तुम्ही म्हणलं नाही फक्त 500 का 1000 रुपयेच होते त्याच्यात, हा तिचा दशांश होता। और 500 और 1000 रुपये उसका दशांश था. एका बाईने नवस केलेला माझ्या जमिनीचं काम होऊन दे, और इसलिए मन्नत मानी थी कि मेरी जमीन का काम मी हो जाए. दशांश दे। मैं दशांश तिला दूंगी. 16 लाख मिळाले, उसको 16 लाख मिला. तिने किती दिले? उसने कितना दिया? 10,000। 10,000. बोलले की आम्हाला आमच्याकडून चर्चला, ये हमारी तरफ से चर्च है हा माझा दशांश। और ये मेरा दशांश. सगळे गेले पैसे, सगळं आता माझ्या बँकेत काही पैसे नाही, थोडेसे ते सुद्धा मी सल्ला दिला बाई सगळंच डबवून गेले तर काय करशील, थोडंसं ठेव। और मैंने उसको मी बोला नाही का बोलली तिला तुझा दशांश कुठे? मैंने उसको नहीं पूछा तेरा दशांश क्या है. मी फक्त प्रभूला म्हटलं जेव्हा मी अनाउन्समेंट सांगेल किंवा वचन आलं तेव्हाच मी बोलेल तुमचा दशांश टाकायचा आहे, कारण मला असं स्वतः तुमच्या जमिनीचा 16 लाख भेटले ना, किती म्हणतात लाख द्यायला पाहिजे, नाही तर तुमचे पैसे टिकणार नाही, तुमचं सगळं शून्य होऊन जाईल, तुमचं सगळं असं होऊन जाईल, असं बोलून मी काय करायचं? त्या व्यक्तीच्या अंतःकरणातून आलं पाहिजे और उस व्यक्ति के मन से आना चाहिए की मला काय केलं पाहिजे,
दिलं पाहिजे. कि मुझे परमेश्वर को देना चाहिए। बरोबर आहे. आतून आलं पाहिजे ना. और अंदर से आना चाहिए। दशांश देणं. दशांश देना 16 लाख संपवले. और 16 लाख उसमें खत्म किया। अशी पण आहे. दशांश एवढे पैसे म्हणजे ते पण कुठं गेले ते कळालं नाही. और उसने कहा कहाँ पर गए मालूम नहीं। दशांश टाकला नाही ना. और दशांश नहीं डाला। तुम्ही दिले ना मी का. और उसने तुला बोला हे कि दशांश नाही म्हणतात. और वो दशांश नहीं ते तू चर्चला देणगी दिली. तू काय बोलली मी हे चर्चसाठी आले. चर्चला तुम्हें बोले ही चर्च के लिए। तशी मुली काय दशांश आहे. दशांश बोलीस तर मी पटकन बोलीस तुझं किती आहे एवढा दशांश होतोय. तर तुम्हाला कळालं कधी अशा बऱ्याच गोष्टी आहेत जे ख्रिस्ती लोक करतात त्याच्यामुळे तुम्हाला स्वर्गात तुम्ही गेलात ना. और स्वर्ग में जब आप जाओगे ना तर नॅचरली तुम्ही वाकून तर बघायलाच ना. और नीचे तो आप देखोगे ही ना। तर तुम्हाला जेव्हा बरेच ख्रिस्ती दिसतील तर तुम्ही नाही हा व्यक्ती इकडे आहे. और आपको बहुत सारे मसीह दिखाई देंगे और आप कहोगे कि ये व्यक्ति यहाँ पर है इथं कसं काय आला. और ये यहाँ पर कैसे आए। तुम्हाला कळून येईल का व्यक्ती कशा असं तुम्हाला सांगायची गरज नाही. आतून तुम्हाला कळून येईल की ही व्यक्तीने असं असं हे पाप केलेलं हे पाप केलेलं त्याच्यामुळे आज स्वर्ग लोकात आहे. और आपको किसी और भी बताने की जरूरत नहीं पर अपने आप को मालूम पड़ जाएगा कि इस व्यक्ति ने ये पाप किया था इसलिए वो नरक में है। म्हणून प्रियानो लक्षात ठेवा की एकच अशी जागा आहे जिथं पवित्र आत्मा नाही आहे. और एक ही ऐसी जगह है जहाँ पर पवित्र आत्मा नहीं है। माहिती भेटत बाकी पवित्र आत्मा सगळ्या ठिकाणी या पृथ्वीवर सगळीकडे पवित्र आत्मा आहे. और इस पृथ्वी के ऊपर सब जहाँ पर पवित्र आत्मा है हर ठिकाणी हे पवित्र आत्मा हर जगह पर पवित्र आत्मा त्याची है। एवढी शक्ती आहे की त्याने या पृथ्वीला नियंत्रित ठेवलेलं आहे. और उसकी इतनी शक्ति कि उसने इस पृथ्वी को नियंत्रण में रखा है। लक्षात ठेवा. याद रखो। तो तुमच्या केसालाही धक्का लावून देणार नाही. और वो आपके बाल को भी बाका होने नहीं देगा। कोणी तुम्हाला मारायला सुद्धा आला ना असा हात पण उचलला तरी तो तुम्हाला मारायला देणार नाही. और कोई आपको मारने के लिए अपना हाथ भी उठाए तो भी आपको वो मार नहीं पाएगा। जसं त्या राजाने जैसे उस राजा ने हात असा केला आहे ना पकडा. हाथ ऐसा नहीं कि इसको पकड़ लो। हे हात टाईट करा. आकडला त्याचा हात. और जैसे गए उसका खाली होतच नव्हता. नीचे हो ही नहीं रहा था। त्याने किती प्रयत्न केला और उसने कितनी कोशिश काय हात की खाली गेला नाही. और हाथ के नीचे आया। जेव्हा त्याने माफी मागितली तेव्हा हात खाली. और जब उसने क्षमा मांगी तब हाथ नीचे आया। हा आहे देवाचा आत्मा. और ये परमेश्वर का लक्षात आत्मा ठेवा. है। याद देवाच्या रखो। आत्म्याची शक्ती परमेश्वर की आत्मा की शक्ति ह्या पूर्ण पृथ्वीवर तुम्ही कुठेही असाल देवाचा आत्मा तुमचं रक्षण करत राहील. देवाचा आत्मा प्रत्येक गोष्टीला नियंत्रित ठेवेल. और इस पृथ्वी के ऊपर आप कहीं पर भी रहोगे पर परमेश्वर का आत्मा आपकी रक्षा करेगा आपको नियंत्रण में रखेगा। दुसरी गोष्ट आपण पाहू. दूसरी बात हम देखते पवित्र हैं, आत्म्याची शक्ती. पवित्र आत्मा की शक्ति। आयुब 26 अय्यूब अध्याय 26 आयुब अय्यूब 26 अध्याय 26 त्याचं 13 उसका 13 जॉब अय्यूब 26 26 और वर्स 13. त्याचं 13 जॉब अय्यूब 26 26 काढा. खूप छान वचन येते. आणि 26 अध्याय 13 वर्स 13. अध्याय 26 त्याचं 13 त्याच्या निश्वासाने आकाशाची शोभा प्रकट होते। हाँ क्या लिखा है कि पवित्र आत्मा की श्वास है. यानी ये जो परमेश्वर का जो श्वास है पवित्र आत्मा उस 26 से 13 पवित्र आत्मा हा जो श्वास आहे हा. पवित्र आत्मा ही सांस है। आता हे तुम्हाला कुठं कळेल. आणि आपको कहाँ पर मालूम पड़ेगा। जेनेसिस मध्ये तुम्ही वाचू शकता की तो श्वास आहे. और ऊपर देने में पढ़ सकती तो एक सांस है। माणसाच्या आतमध्ये देवाने श्वास फुकला और मनुष्य के अंदर परमेश्वर ने अपनी सांस आणि फूंकी तो जिवंत प्राणी और झाला. वो जीवित प्राणी बन आत्मिक गया। प्राणी असं लिहिले आत्मिक प्राणी वो झाला. आत्मिक प्राणी बन म्हणून गया आपल्यामध्ये आत्मा आहे. और इसलिए हमारे अंदर आत्मा है। तिथे लिहिलेलं आहे आत्मा काय करतो. आत्मा क्या करता है। तिथे लिहिलेलं आहे आकाश मंडल स्वच्छ करतो. जो आकाश मंडल है उसको स्वच्छ करता है। आता आम्ही आकाश मंडल आकाश मंडल उसमें क्या है. त्याच्यात काय आहे तारों को क्या चमकाने की जरूरत है. आणि ते तारे आहे त्याला चमकवण्याची गरज आहे। प्रकाश जो सूर्य का दे रहा है उसको और तेजोमय कराने की जरूरत है. आणि सूर्य जो ऑलरेडी प्रकाशित आहे त्याला अजून प्रकाशित करण्याची गरज क्या आहे। क्या आकाश मंडल क्या करता है. आणि आकाश मंडल काय करतं। आकाश मंडल को क्या करता है. आणि आकाश मंडलाला तो काय करतो। तो वो क्या करता है आकाश मंडल में क्या क्या है
दुष्ट आत्मा है। आणि आकाश मंडळामध्ये काय आहे? दुष्ट आप आत्मा आहे. यहाँ पर अयुब के अध्याय में कुछ रख दो योगामध्ये काहीतरी ठेवा और यूसीयू की पत्री में आओ। आणि इफ्तिकरांच्या पत्रात येऊया. एफिशियंस इफ्तिकरांचं पत्र अध्याय 6 अध्याय 6 उसका 12 त्याचं 12. कारण आपले झगडणे रक्त मांसाबरोबर नव्हे तर सत्तांबरोबर, अधिकाऱ्यांबरोबर, सध्याच्या काळोखातील जगाच्या अधिपतींबरोबर, आकाशातल्या दुरात्म्यांबरोबर आहे. हाँ, आकाश में क्या है? गरज पड़ना है। कारण आपले झगडणे रक्त मांसांबरोबर नव्हे हमारा मल्लयुद्ध मांस और लहू से नहीं है, तर सत्तांबरोबर, परंतु उन अधिकारियों के साथ है, अधिकाऱ्यांबरोबर, हाकिमों के साथ है, सध्याच्या काळोखातील जगाच्या अधिपतींबरोबर, इस संसार के जो अंधकार के हाकिम है उनके साथ है, आकाशातल्या दुरात्म्यांबरोबर और आहे. आकाश में क्या है? आकाश में क्या है? दुरात्मे, दुष्ट आत्माएं हैं, आत्मिक सेनाएं हैं। इसीलिए परमेश्वर का आत्मा का सामर्थ्य देखो कि आकाश में जो आत्मिक सेनाएं जो आपके अगेंस्ट में काम करती है उसको वो क्या कर देता है? साफ कर देता है। आणि पवित्र आत्म्याचं सामर्थ्य बघा की आकाशामध्ये जे दुष्ट आत्मे तुमच्या विरोधात काम करतात देवाचा आत्मा त्यांना काय करतो? साफ करतो. ये जो आत्मिक सेनाएं का काम क्या है? आपकी ब्लेसिंग को रोकना। आणि आत्मिक सेनाचं एक काम आहे की तुमचा आशीर्वाद चोरी करणे. व्यवस्था विवरण अध्याय 28 में लिखा है। अनुवाद 28 मध्ये लिहिलेला आहे. व्यवस्था विवरण डिटोनॉमी अनुवाद डिटोनॉमी अनुवाद 28 28 उसका 12 त्याचं 12. परमेश्वर तुझ्यासाठी आपले उत्तम भांडार म्हणजे आकाश खुले करून तुझ्या भूमीवर योग्य ऋतू पाऊस पाडेल. आकाश खोलकर, अभी आकाश खुला तो तुम्हारे लिए क्या फायदा है? आकाश साफ हुआ तो तुम्हारे लिए क्या फायदा है? क्या करेगा वो? आपको क्या देगा? आशीष देगा। और वो तुझ्या हातच्या सर्व कामाला बरकत देईल. तुम्हारे हाथ के सारे कामों को आशीष देगा। तू पुष्कळ राष्ट्रांना उसने तू देशील कर्जा देगा, पण तुला कोणाकडूनही उचलून तुझे घ्यावे किसी से कर्जा लागणार नाही. लेना नहीं पड़ेगा। ये परमेश्वर की इच्छा है कि हमें ऊपर से मिले, आणि ही देवाची इच्छा आहे की आपल्याला वरून हे भेटावं. लेकिन इसको रोकने के लिए कौन रुका है? आत्मिक सेना है, आणि हे आशीर्वाद अडवण्यासाठी तिथे आत्मिक सेना आहे. दुरात्मे हैं, दुष्ट आत्म्या आहेत. दुष्ट बुरे आत्मे हैं। आणि दुष्ट वाईट आत्म्या आहेत. पवित्र आत्मा का काम क्या है? पवित्र आत्म्याचं काम काय आहे? आकाश को सीधा साफ ही कर देना। आणि ते आकाशाला पूर्ण रीतीने साफ करतो. शुद्ध हो गया तो हमें क्या मिलेगा? आणि जर आकाश शुद्ध झालं तर आपल्याला काय भेटेल? आशीष मिलेगा। आशीर्वाद भेटेल. ये है पवित्र आत्मा की शक्ति। आणि हे पवित्र आत्म्याची शक्ती आहे. अभी हम वापस हमारे अयुब अध्याय में जाएंगे पुन्हा अय्यूबमध्ये येऊया. और उसका 26 का 13 वापस पढ़ेंगे। त्याचा निश्वासाने आकाशाची शोभा प्रकट होते. हाँ, यहाँ लिखा है कि उसके आत्मा के द्वारा आकाश मंडल स्वच्छ हो जाता है, अच्छा हो जाता है, क्लीन हो जाता है। त्याच्या हाताने धावता राक्षसी सर्प विंधला पवित्र आत्मा क्या करता है? हाँ, वेग से दौड़ने वाले नाक को सीधा क्या कर देता है? मार देता है। यानी नाक किसको बोला गया है? शैतान को। आणि सर्प कोणाला म्हणण्यात आलेला आहे? शैतानाला. उसको सीधा मार देता है। आणि त्याला सरळ तो मारून पवित्र आत्मा की शक्ति ये है कि वो सारी शैतानी शक्तियों को मार देता है। आणि पवित्र आत्म्याची शक्ती एवढी आहे की ती सर्व शैतानी शक्तीला मारून टाकतो. इसीलिए अभी आपको समझ में आया यीशु ने क्यों कहा पवित्र आत्मा का सामर्थ तुझ में आएगा। आणि आता तुम्हाला समजलं की येशू का म्हणाला की देवाचा आत्म्याचं सामर्थ्य तुमच्यावरती येईल. परमेश्वर का आत्मा तुम में आता है, आणि जेव्हा देवाचा आत्मा तुमच्यावरती येतो जब वो तुम में आ गया, आणि जेव्हा तो तुमच्यात आला तुम में है, तो तुमच्यात आहे. तुम में रहकर तो तुमच्यामध्ये राहून आकाश की शक्तियों से लड़ता है, आकाशाच्या शक्तीबरोबर लढतो नाक को मार देता है। आणि जो नाग आहे त्याला मारून टाकतो. मालूम हुआ? माहित झालं? इसलिए आप मामूली लोग नहीं हो। आणि तुम्ही साधारण लोक अब नाही. तुम भी क्या कर सकते हो? आणि आता तुम्ही सुद्धा काय करू शकता? नाक को मार सकते हो, सर्पाला मारू शकता यानी आत्मिक शैतानी शक्तियों को मार सकते हो। आणि आत्मिक शैतानी शक्तींना मारू शकता. मालूम हुआ? इसलिए तो प्रभु ने कहा ना तुम्हें सांप और बिच्छू को रौंदने का अधिकार दिया, आणि म्हणून प्रभू येशू म्हणाला तुम्हाला साप आणि विंचूला उडवण्याचा अधिकार तुम्हारी हानि दिला आहे. नहीं होगी। तुमची हानी नाही होणार. यहाँ तक मैं आपको बताती हूँ अगर सामने सांप भी आया ना, आणि मी तुम्हाला सांगते जर समोर साप जरी आला ऐसा पंख निकाल के भी खड़ा हुआ आणि पण काढून जरी उभा और राहिला आपने बोला ना हे नाग आणि तुम्ही म्हणाला हे ना सांप, हे साप आज्ञा देता हूँ इतना नजदीक है, आणि आज्ञा देतो इतके जवळ आप भागोगे तो वो आपके पीछे भागेगा। आणि जर तुम्ही पळाला तर तो तुमच्या मागोमागं पळेल. आप आज्ञा दोगे निकल यहाँ से, आणि तुम्ही आज्ञा देऊन निघून जाईल यीशु के नाम से, येशूच्या नावात भाग जाएगा। तो पळून जाईल.
उसे जाना पड़ेगा, त्याला जावंच लागेल, क्योंकि आपके पास पवित्र आत्मा की शक्ति है कारण तुमच्याजवळ पवित्र आत्म्याची शक्ती और आहे एक अधिकार है। आणि तुमच्याजवळ अधिकार आहे. क्योंकि पवित्र आत्मा एक ऐसा अधिकार आपको मिला है स्वयं परमेश्वर का। आणि पवित्र आत्मा एक असा अधिकार तुम्हाला भेटलेला आहे स्वतः देवाचा. इसीलिए फिरौन के सामने आणि म्हणून फारोह समोर ईश्वर कौन था? ईश्वर कोण होता? फिर से बताते हैं, शायद आपको समझ में नहीं आया। फिरौन के सामने फिरौन समोर परमेश्वर सा ठहराया हुआ व्यक्ति कौन था? कौन? मूसा। फिरौन के लिए परमेश्वर कौन है? आणि फिरौनसाठी जो कोण आहे? मूसा. क्यों? का? ऐसा परमेश्वर खुद बोलता है। आणि असं देव स्वतः म्हणतो. ऐसा परमेश्वर ने आप आयुब के पत्र में कुछ रख दो वापस। और निर्गमन में कहा है, पढ़ो, 4 का 16 भी पढ़ो और एक जगह तो तुझ्यातर्फे लोकांशी बोलेल, तो तुझे मुख होईल आणि तू त्याला देवाच्या ठिकाणी होशील. फिर से पढ़। तो तुझ्यातर्फे लोकांशी बोलेल, तो तुझे मुख होईल आणि तू त्याला देवाच्या ठिकाणी होशील. क्या होगा? तू फिरौन के लिए परमेश्वर के समान होगा, परमेश्वर की तुल्य ठहरेगा। मालूम हुआ? पढ़ो 7वां अध्याय, अध्याय 7, निर्गमन 7, निर्गमन अध्याय 7. 7 और उसका वचन 1 पढ़ो। मग परमेश्वराने मोशेला म्हटले, फिर परमेश्वर ने मोसेस से कहा, पहा तुला मी फारोचा देव करतो. हाँ क्या बोला? पहा मी तुला फारोचा देव तू करतो. फारो का देव होगा। इसीलिए बाइबल में लिखा है, यीशु मसीह ने जब अपने आप को परमेश्वर कहा तो लोग बोले तुमने परमेश्वर की निंदा की, तो उसने कहा तुम सब ईश्वर हो। परमेश्वर ने स्वयं तुम्हारे नबियों के विषय में कहा, तुम्हारे पुत्रों के विषय में कहा। तो यहाँ लिखा है कि सुन, मैं फिरौन के लिए तुझे परमेश्वर सा ठहराता हूँ। परमेश्वर ने अपना स्थान मोसेस को दिया। क्यों? क्योंकि उसके अंदर पवित्र आत्मा था। आणि देवाने स्वतःचं स्थान मोशेला दिलं. का? कारण त्याच्यामध्ये पवित्र आत्मा होता. और आगे, आणि तुझा भाऊ अहरोन, मेरा भाई जो अहरोन है हा तुझा संदेश होईल. वो तेरा नबी है। देखो, इसीलिए आप सब है ना अपने घर में, आणि तुम्ही सर्वजण आपल्या घरात अविश्वासी लोगों के लिए, अविश्वासी आप लोकांना, परमेश्वर आप नहीं हो, तुम्ही देव नाहीये. परमेश्वर ने अपना स्थान आपके द्वारा उधर रखा है। आणि देवाने स्वतःचं स्थान तुमच्याद्वारे तिकडे ठेवलेलं आहे. यीशु ने कहा, येशू म्हणाला, तुम मेरे चेले हो, तुम्ही माझे शिष्य आहात. गुरु तुम नहीं बन सकते, आणि तुम्ही गुरु तर नाही बनू लेकिन शकत. गुरु के तुल्य के जैसा तुम काम करते हो तो तुम गुरु हो जाते हो। पण गुरु समान जर तुम्ही काम करता तर तुम्ही गुरु होऊन जाता. मालूम हुआ? तो इसलिए प्रियो, जब परमेश्वर का आत्मा आपके अंदर है आणि देवाचा आत्मा तुमच्या आत आहे. तो वो क्या करता है आपके अंदर? तो काय करतो तुमच्यामध्ये? वो आपके अंदर आकर तो तुमच्यामध्ये येऊन अंधकार की शक्ति को लड़ता है। अंधकाराच्या शक्तीबरोबर आपकी लढतो. कोई हानि होने नहीं देता। तुमची कोणती हानी होऊ देत आकाश नाही. को स्वच्छ करता है, आकाशाला स्वच्छ करतो आपको मार देता आणि सर्वाला मारून है। ये टाकतो. है किसकी शक्ति? आणि कोणाची शक्ती? पवित्र आत्मा। पवित्र आत्म्याची शक्ती. अभी तीसरी शक्ति हम देखेंगे पवित्र आत्मा की, जो स्टार्टिंग में हमने स्तुति आराधना में वो वचन भी बोला था। 2 थिस्सलुनीका, दुसरा थिस्सलुनीका और उसका 7। 2 थिस्सलुनीका चैप्टर 2 वर्स 7। दुसरा थिस्सलुनीकांचं पत्र अध्याय 2 त्याचं 7. 2 थिस्सलुनीका दुसरं थिस्सलुनीकांचं पत्र चैप्टर 2 अध्याय 2 वर्स 7। त्याचं 7. कारण अनितीचे रहस्य आताच आपले कार्य चालवत आहे, परंतु जो आता प्रतिबंध करत आहे, हाँ, अभी जो उसको रोक रहा है, अभी अशुद्ध आत्मा को, एंटी क्राइस्ट को, मसीह विरोध को,
मसीह विरोध, फिर वो कोई भी हो, मनुष्य के द्वारा हो, मनुष्य हो, मसीह की व्यक्तियों के द्वारा, क्योंकि ऐसा जरूरी नहीं है कि जो संसार के लोग ही आपका विरोध करते हैं, मसीह लोग भी विरोध करते हैं। तो मसीह विरोधी व्यक्तियों के द्वारा भी, दुष्टात्माओं के द्वारा भी, जितने भी मसीह विरोधी है उनको वो क्या कर रहा है, रोक कर रखा है। और तो मधून काढला जाईपर्यंत जब तक वो इस पृथ्वी से जाएगा नहीं, प्रतिबंध करत राहील। वो तब तक क्या करता रहेगा, रोक के रखेगा। तो इसलिए पवित्र आत्मा की ऐसी शक्ति है कि शैतान को वो रोक के रखेगा, आपके जीवन में काम करने नहीं आपके। तो इस वचन को पकड़ कर आप प्रयत्न कर सकते हैं। आणि या वचनाला पकडून तुम्ही प्रार्थना करू शकता। मेरे अंदर पवित्र आत्मा है, माझ्यात पवित्र आत्मा मेरे आहे, घर में पवित्र आत्मा, माझ्या घरात पवित्र आत्मा, पवित्र आत्मा पवित्र आत्मा आप कार्य करो, तुम्ही कार्य करा इस मसीह विरोधी को रोक के रखो। आणि हा जो ख्रिस्त विरोधी अडवून मेरे ठेवा। घर में घुसने मत दो, माझ्या घरात घुसून मेरे देऊ घर नका। से उसे निकाल दो, माझ्या घरातून त्याला मेरे काढून टाका। लोगों में से निकाल माझ्या दो। लोकांमधून त्याला ऐसे काढून रीति से टाका। आप प्रेयर कर सकते हैं इस वचन को पकड़ आणि अशा रीतीने तुम्ही प्रार्थना करू शकता या वचनाला कर। ये पकडून। है पवित्र आत्मा की शक्ति। आणि ही आहे पवित्र आत्माची शक्ती। इसीलिए पवित्र आत्मा का सामर्थ हमें इसलिए आया, सबसे पहला पॉइंट, हमें मसीह के जैसा बनाने के लिए। आणि पवित्र आत्म्याचं सामर्थ्य आपल्यामध्ये ह्यासाठी आलं, आपल्याला ख्रिस्तासारखं हमें बनवण्यासाठी। मसीह के जैसा बनना जरूरी है, आणि ख्रिस्तासारखं आपण बनणं क्योंकि हम गरजेचं आहे। मसीह के हैं। कारण आपण ख्रिस्ताचे जैसे आहोत। बाइबल में लिखा है 2 कोरिन्थियन 3:18, 2 कोरिन्थियन दुसरं कोरिन्थियन पत्र 3:18। 3:18। परंतु आपल्या मुखांवर आच्छादन नसलेले आपण सर्वजण आरशाप्रमाणे प्रभूच्या वैभवाचे प्रतिबिंब पाडत आहोत। हाँ, हम धीरे धीरे मसीह के जैसा बनते जा रहे हैं। आणि प्रभू जो आत्मा त्याच्याद्वारे हाँ, प्रभु का जो आत्मा, उसके द्वारा तेजस्वितेच्या हम परंपरेने तेजस्वी, जो मसीह जैसा तेज है वैसा हम आपले रूपांतर होत असता आपण त्याच्याशी समरूप होत आहोत। हम धीरे धीरे चेंज होते जा रहे हैं। पवित्र आत्मा हमको धीरे धीरे चेंज कर कर क्या हो रहा है, त्याच्याशी समरूप होत हम आहोत। मसीह के जैसा बन रहे हैं। एक पवित्र आत्मा का काम है हमें चेंज करना, पवित्र आत्म्याचं काम आहे आपल्याला चेंज हमें करणं, बदलना। आपल्याला बदलणं। यीशु मसीह पहाड़ पर प्रार्थना के लिए गया, आणि येशू ख्रिस्त डोंगरावर प्रार्थना करायला गेले, त्यांचं रूपांतर झालं। वैसे हमारे अंदर पवित्र आत्मा के आने के बाद हम बदलना आणि चाहिए। तसंच आपल्यामध्ये पवित्र आत्मा आल्याच्या नंतर आपण रूपांतरित पवित्र आत्मा झालो का पाहिजे। कार्य है कि हमें चेंज करना, आणि पवित्र आत्म्याचं कार्यच आहे की आपल्याला चेंज और करणं मसीह के जैसा बनाना। आणि ख्रिस्तासारखं बनवणं। दूसरा, मसीह की गवाही देना, आणि दुसरं ख्रिस्ताची साक्ष यीशु के देणं। बारे में बोलना, येशू बद्दल बोलणं, प्रचार करना, प्रचार करणं सुसमाचार देना, आणि सुवार्ता यीशु सांगणं। के बारे में कुछ काय ग तुझं आहे ना, तुझ्या घरात प्रार्थना केली, हा ठेवली, काय करणार आहे? ते असं बोलायला आलं पाहिजे। हे कोण बोलतात? हे कोण बोलतात? पवित्र आत्मा। पवित्र आत्मा। आहे माझ्या घरात असं, मग तुमच्या घरात आहे का? तुमच्या घरात आहे का? नाही, इथे चालणार नाही, या सोसायटीमध्ये चालणार नाही। का नाही चालणार? फुकट चालतो का मी? सोसायटीचं मी मेंटेनन्स करतो, सगळं करतो, का नाही राहणार मी सोसायटीत? माझं पैसे खर्च करून मी सोसायटीत घर घेतलेलं, तो माझा बिलीफ आहे। मी तुमच्या घरात तुमची येऊन पूजा थांबवतो का? तर पुढच्या वेळेला तुमच्या घरात काय होऊन मी बघू, मी येऊन बोलतो, पुढं मी तुम्हाला सांगते काय होईल। मला हे एकदा नाही, दोनदा नाही, 3 वेळा असं डोळ्याच्या समोर दर्शन दिसलेलं आहे। और 3 बार मुझे आपको सांगायचं दर्शन दिखाई आगे आने वाले काल में पुढे येणाऱ्या काळामध्ये मसीह लोग की भी संगठना होगी, आणि ख्रिस्ती लोकांची पण संघटना असेल। जो लोग मसीह को सताते हैं, आणि जे ख्रिस्ती लोकांना वो सतावतात, मसीह के योद्धा लोग जाके उधर उनको रोक टोक करेंगे, उनको अड़ाएंगे, उनको बोलेंगे क्या हेतु से तुम जाकर उधर लड़े। आणि ख्रिस्ताचे योद्धा आहेत ते तिकडे जाऊन त्यांना म्हणतील की तुम्ही कोणत्या उद्देशाने, कोणत्या हक्काने जाऊन तिकडे तुम्ही उसके लिए अडवलं? परमेश्वर आगे आने वाले कालों में जवानों को इस्तेमाल करेगा। आणि याच्यासाठी पुढे येणाऱ्या काळामध्ये देव तरुणांचा वापर पहले मैंने करेल। सोचा, मेरे मन की सोच है ये, आणि पहिले मी विचार केला माझ्या मनातील विचार ऐसा ही आहे मन में आ रहा है, ऐसे ही मैं देख रही हूँ। आणि असंच माझ्या मनात येते मी असं उन्होंने बोलते। मुझे दूसरी बार भी दिखाया, आणि देवाने मला दुसऱ्यांदा पण बोला सांगितलं ऐसा ही हो गया, ये मेरे मन का सोच है। मन से कभी कभी हम ऐसा भी होते हैं ना, हमारे मन के भी हम सोचते हैं, आणि कधी कधी आपण आपल्या मनाचे पण विचार ऐसा करायचा। कभी नहीं होगा, क्योंकि मसीह लोग तो मार खाते, वो थोड़ी मारेंगे। आणि ख्रिस्ती लोकांना मार खाऊन गेला, ते लोक मारतात थोडे। प्रभु ने बोला है मार खा के दो, आणि प्रभू तो म्हणाले मार खाऊन घ्या, सहन करा। तो इसलिए ऐसा होगा। लेकिन आगे इतना सताव होने के कारण कुछ मसीह लोग ऐसे उठ खड़े होंगे जो उनका विरोध करेंगे, इनके लिए संगठन, मसीह संगठनाएं बनाएंगे और विरोध करेंगे। जैसे इनके लोग कैसे जाकर बोलते काय कैसे, इनके भी इसमें जाकर बोलेंगे काय चल रहे, तब वो लोग दबाव रहेगा और होगा, आप देखना
मैं आपको बताती हूँ, क्योंकि ये तीसरी बार मैंने दर्शन देखा है, वो भी कल देखा मैंने। कल जब चल रहा था ना स्तुति आराधना, हमारा प्रार्थना चालू था। अभी आपको तो नहीं दे सके, आपको नहीं, जो जवान लोग थे उनको मालूम है। हमारा जब प्रार्थना चालू था, अन्य भाषा का प्रार्थना चालू था, आणि आमची अन्य भाषेची प्रार्थना चालू उस होती समय मेरे मन में ऐसे आंखों के सामने ऐसा आया, आणि माझ्या डोळ्यासमोर असं आलं मैंने झाड़ दिया, बोले अरे क्या होना चाहिए। तीसरी वेळा झाली माझ्या मनाचे असे विचार येतात। और तीसरी बार हो गई मेरे मन के विचार। लेकिन आज जब मैं वचन अभी ले रही थी ना, आणि आज जेव्हा मी वचन घेत होते पवित्र आत्मा ने मुझे बोला ऐसा ही होगा, वही तू देखना। आणि पवित्र आत्मा मला बोलला की असंच होईल बघतो। मेरे आंखों के सामने नहीं हुआ, मैं जाने के बाद हुआ, लेकिन आप लोग गवाह हो, ये हुआ है ऐसा, आणि तुम्ही साक्षीदार आहात की असं झालेलं आहे और होगा आणि होईल। पुढे जाऊन नक्की असं होईल। क्योंकि जब एक बार नहीं, दो बार नहीं, तीसरी बार मुझे ऐसा दिखाई दिया। आणि तिसऱ्यांदा मला हे दिसलेलं आहे। ये दृष्टांत है, आणि हा हम दृष्टांत आंखों के सामने देखना, ये भी पवित्र आत्मा का एक गिफ्ट है। आणि डोळ्यासमोर पाहणं हे पण पवित्र आत्म्याचे अभी वो बिब्लिकली सही है या बिब्लिकली रॉन्ग है, आणि बायबलनुसार योग्य आहे की बायबलनुसार चुकीचं आहे, ये हम उसके ऊपर जाने से अच्छा है। आणि त्याच्यावरती जाण्यापेक्षा चांगलं आहे। हमें कैसे भी मसीह लोगों को हेल्प चाहिए रहती है। आणि ख्रिस्ती लोकांना कशी मदत पाहिजे असते। बराबर है, एक साधारण व्यक्ति तो लड़ नहीं सकता। साधारण व्यक्ती से लढू नाही अगर शकत। ऐसा कोई कम्युनिटी और ऐसी संगठनाएं बनी तो लोग कहाँ जाएंगे, वहीं पर जाएंगे ना मदद के लिए। आणि अशी कम्युनिटी संघटना म्हणली लोक तिकडे जाते ना। अगर हमें शासन से हेल्प मिलेगा, गवर्नमेंट से हेल्प मिलेगा, मदद मिलेगा, पुलिस डिपार्टमेंट से हमें हेल्प मिलेगा, तो फिर ऐसी संगठनाओं की बनाने की कोई जरूरत ही नहीं पड़ेगी मसीहों को। आणि शासनाकडून गव्हर्नमेंटकडून आणि पोलीस अधिकाऱ्यांकडून जर आपल्याला अशी मदत भेटली तर आपल्याला अशा संघटना बनवायची गरजच नाही ये पडली। हमेशा याद रखो, हे नेहमी लक्षात पवित्र ठेवा। आत्मा रोकने वाला आत्मा, पवित्र आत्मा अडवणारा दुष्ट आत्मा, को रोकने वाला आत्मा, दुष्टाला अडवणारा जो आत्मा, पवित्र आत्मा। जो पवित्र मैं भी आत्मा। आपको एक थोड़ा सा अभी जो वचन आया उसके अनुसार बोलूँ। आता बघ जे वचन आहे त्याच्यानुसार सांग। पवित्र आत्मा अगर शैतान को अड़ा सकता है, आणि पवित्र आत्मा जर शैतानाला अडवू दुष्ट शकतो, आत्मा को रोके रखता है, तो दुष्ट आत्म्याला अडवून ठेवतो, तो वो हमारे अंदर है। मग आपल्याला आहे। तो क्या हमारे अंदर से वो दूसरों को रोक नहीं सकता? मग आपल्यामध्ये राहून जो दुसरे आहे त्यांना अडवू नाही शकत का? वो डरेगा नहीं, चुप बैठो। तो आपण इथं गप्प बसावं। तो भी क्या करेगा, हाँ हाँ जातो आमच्या घरात होते प्रार्थना, सांग काय होते प्रार्थना, वो क्या करेगा, वो भी रोकेगा ना। जब आप बोलते हो, जेव्हा तुम्ही बोलता तब रुकता है। तेव्हा तो थांबणार आप नाही। लोग बोलोगे नहीं जर तुम्ही बोललात नाही तो रुकेगा नहीं, तर थांबणार नाही, मतलब सामने वाला समोरचा थांबणार नाही, वो आपको और पुश करेगा। तुम्हाला अजून दाबेल। लेकिन अगर आप विरोध किया, हाँ, तुम्ही विरोध केला तो क्या होगा? इसीलिए जो दूसरा जो हम बोल रहे हैं ना, पवित्र आत्मा की शक्ति आपके अंदर आके क्या करती है, आपको ऐसी शक्ति देती है जो बोलने के लिए। आणि पवित्र आत्मा तुमच्यामध्ये अशी शक्ती देतो बोलण्यासाठी। क्योंकि हाथ उठाने की जरूरत ही नहीं पड़ेगी अगर तब तक आप मुंह से बोलोगे, क्योंकि आपके मुंह से क्या निकलता है, फायर। आणि हात उचलायची गरजच पडणार नाही जर तुम्ही मुखाच्या द्वारे बोलता, कारण मुखातून काय निघते आग, आपके मुंह से आग निकलती है, आणि तुमच्या मुखातून आग निघते, आग निकलती है। आग निघते। क्या निकलती है? काय निघते? आग। जब आप बोलते हो तो आग निकलती है, जेव्हा तुम्ही बोलता तेव्हा आग निघते इसलिए वह शत्रु को जलाती है। आणि शत्रूला जाळून टाकते। इसलिए सेकंड पॉइंट क्या है, दुसरा मुद्दा काय आहे? आपको बोलने की शक्ति देती है। तुम्हाला बोलण्याची शक्ती देते। तीसरा, आपको बोलने की शक्ति देती है। प्रेरितों के काम में आप पढ़ सकते हैं, दूसरा अध्याय में। अभी हम वचन को सिर्फ बताएंगे, लेकिन को नहीं जाएंगे। तीसरा, वो सत्य के मार्गदर्शन करती है, आणि तिसरं ते सत्याचं मार्गदर्शन करते। सत्य के ऊपर पावर देती है, सत्यावरती पावर देते। सत्य में खड़ी रहने के लिए मदद करती है। सत्यात उभं राहण्यासाठी मदत करते। आज तक कितने आपकी आयु में, जिंदगी में आपको बोला गया, अरे हे खोटं आहे, काय सांगत आहे, येण्याचे तुम्ही लोकांना नसतं, लेकिन फिर भी अभी तक आप सत्य में बने यीशु में। ये कौन किया है? पवित्र आत्मा की शक्ति। आणि आज तुम्हाला खूप लोक काही बोलले, वेळे बोलले, पण जरी सुद्धा तुम्ही सत्यामध्ये उभे आहात ते कोणामुळे? पवित्र आत्म्यामुळे। बरोबर आहे? काय नुसतं तू मनीषा येशू येशू करते, सगळं खोटे ढोंगे, त्या चर्चमध्ये तू जाते, ते लोग असे बोले, बनली है ना, यीशु को पकड़ कर बैठी है। क्यों? अभी तक सत्य में है। क्यों? क्योंकि पवित्र आत्मा की शक्ति। आणि का अजून सत्यामध्ये आहे? कारण पवित्र आत्मा। यूहन्ना अध्याय 16 उसका 13 वचन। योहान 16:13। अभी चौथा, परमेश्वर का आत्मा की शक्ति है पाप के लिए दोषी ठहराना। आणि पवित्र आत्म्याची शक्ती आहे की पापासाठी दोषी जब ठरवणं। आप कोई भी गलती करते हो, जेव्हा
तुमच्याकडून कोणीही चूक वो आपका करतात विरोध करता है, आपको पाप बोलता है कि तुमने ये गलत किया, आणि तो तुमचा विरोध करतो, तुम्हाला सांगतो की तुम्ही आपको पाप केलं ठहराता आहे. है, आणि तुम्हाला पाप आपको बोलता है ठरवतो. तूने दोषी, तूने गलत काम किया, आणि तू दोषी इथे चुकीचं काम केलं इसीलिए आपको कन्विक्शन लाता है, पश्चाताप लाता है, आणि म्हणून तुमच्यावर पश्चाताप आणतो प्रायश्चित करने के लिए, आपको रोने के लिए उकसाता है। आणि रडण्यासाठी तुम्हाला उकसवतो. 16 का 8 में, जॉन चैप्टर 16 का 8 में। योहान 16:8 मध्ये. 5वां, परमेश्वर का पवित्र आत्मा परमेश्वर का वचन प्रकट करता है, आणि 5 देवाचा जो आत्मा आहे तो देवाचं वचन प्रकट करतो. आपको वचन बोलने के लिए मदद करता है। तुम्हाला वचन बोलायला मदत करतो. आपके मुंह से अचानक एक एक वचन का, अरे नाही असं नाही, देवाचं वचन असं सांगता, ऐसा बोलकर बोलने के लिए कौन देता है? परमेश्वर का आत्मा। आणि अचानक तुमच्या मुखातून वचन निघू लागतं ते कोणाद्वारे निघतात? पवित्र अभी आत्मा. हमको भी कौन सिखाता है? परमेश्वर का आत्मा ही वचन बताता है। आणि आम्हाला पण देवाचा आत्माच वचन मैंने तो सांगतो. आज बोला था योताम सिखाऊंगी, मैं बोला भी गया है ना राजा का, मैं- क्या तैयारी से मैं आई थी, बोला है ना तैयार है माझं तो वचन, इसलिए मैं आज बाइबल सिर्फ सुबह जो खोला उसके बाद स्टडी करने के लिए नहीं खोला था, आणि सकाळनंतर जे बायबल उघडलं ते स्टडी करण्यासाठी उघडलं नव्हतं. वचन तो तैयार है, आज योताम सिखाऊंगी, आणि वचन तर तयार आहे, ते योगा वचन राजांमध्ये जाईल. फ्राइडे को भी राजा नहीं हुआ, मी गेल्या वर्षी रवी पण राजा नाही झाला आज भी राजा नहीं हुआ, आणि आज पण राजा नाही शायद झाला. आप प्रभु नहीं चाहता है आप राजा सीखे, देवाच्या देवाची इच्छा नाही की तुम्ही राजा शिकावं. इसीलिए स्टॉप कर रहा है। आणि म्हणून बंद करून द्या. टाइम पे प्रभु बोला मेरे पवित्र आत्मा की शक्ती तुम पर आएगी, म्हणून मग मला कळालं हे वचन तर प्रेषितांचे कृत्य आहे, तो अध्याय काढला, शक्तीवर जोर दिला, शक्तीचं वचन आठवण केलं, शक्ती 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 शक्तीचा अर्थ काय? शक्ती म्हणजे ताकद. का दिली शक्ती? म्हणजे आम्ही निर्बल आहोत. मग का निर्बल आहे? कोण आहे आमचा शत्रू? आहे शैतान. त्याच्याबरोबर लढायला ताकद पाहिजे. ते आत्मिक आपल्याला दिसत नाही, पण जेव्हा आपण ऐकतो तेव्हा आपल्याला दिसतं. मग माझी ट्यूबलाईट पेटत गेली थोडंसं, मी हे पण सांगते मोबाईलमध्ये पण तिथे बसले 2-3 वचनं शोधली आणि हे वचन तयार केलं. बाकीचं आता मध्ये जे देवाचा आत्मा बोलत गेला ते मी तुम्हाला वचन दिले. पटकन हे कुणी केलं? परमेश्वर की आत्मा. कन्फ्यूज होती. मला दुसरं पण वचन आलं होतं, और मुझे दूसरा भी वचन मिला था, जॉन चॅप्टर 2चं. येऊन नाही तो पण. प्रभू सारखं काय बोलायचं म्हटले मला, और कारण क्या प्रभु मला मुझे सांग, कन्फ्यूज झाली. प्रभू मला सांग कोणतं वचन घ्यायचं, एक आहे और प्रभु मुझे पता नहीं कौन सा वचन देना है. हे पण बोलतोय काय कोणतं बघ, म्हणजे कधी कधी आपलं मनही बोलतं. और कभी कभी हमारे मन भी बात करता है कन्फर्मेशन करवलं. और कंफर्मेशन नहीं करता. पवित्र आत्माची शक्ती आहे देवाचं वचन प्रकट करणं. और पवित्र आत्मा की शक्ति परमेश्वर का वचन प्रकट करता है. पवित्र आत्मेची शक्ती आहे विश्वासणाऱ्यांना जवळ आणते. और पवित्र आत्मा की शक्ति की जो विश्वास रखने वाले लोगों को निकल जाते हैं ख्रिस्तीला जुळवते. और मसीह को एक कर देते हैं. ताकद आहे पवित्र आत्म्याची. आपण एकमेकांपासून दूर नाही जाऊ शकत. और ये ताकत है पवित्र आत्मा की कि हम एक दूसरे से दूर नहीं जा सकते. किती दिवस और कितने दिन तक? किती दिवस कितने दिन तक? शेवटी आपण एक होतोच. और आखिर में हम एक ही हो जाते हैं. प्रेषितांची कृत्य अध्याय 4 त्याचं 32, प्रेरितों के काम 4 अध्याय उसका 32 में आप पढ़ सकते हैं कि उस विश्वासियों की मंडली एक समूह एक चित्त थी, उन्हें एकत्रित करती थी और उनमें लोगों को मिला देती थी. वहाँ ऐसा लिखा है लोगों को, विश्वासियों को उनमें मिला देती थी. यानी विश्वासी कितने भी दूर जाओ आणि विश्वासाने किती पण लांब जाऊ दे, वो विश्वासी के बिना जी नहीं सकते. आणि विश्वासी लोकांशिवाय जगू नाही शकत. दे सकते मनुष्य वेदना दूर तनूर गई है, आणि मनुष्य त्याला एवढं नाम कानूरला गेले. लेकिन वो कानूर गई तो उधर रह सकती है. आती है हर शुक्रवार को इधर आती आणि हर शुक्रवारी इकडे रह नहीं येतात. सकती. प्रभु भोजन के लिए वो विनती करती है जो प्रभु भोजन मिले करके, आणि विनंती करतात प्रभू भोजन मला मिस भेटलं नहीं नाही. हो चुके नहीं करते. आणि मी चुकू नये चुकू नये म्हणून. तो इस रीति से हम देखते हैं कि रह नहीं सकते. आप किधर भी जाओ, आणि तुम्ही किती काम करा. आप अगर आप सोचो मुंबई में गए तो वहाँ पहले देखते किधर चर्च है, आणि तुम्ही मुंबईला गेला तर पहिले फक्त चर्च तुम्हारे कुठे. शपथ पालन करायचं आहे. फिर विश्वासी लोगों में बैठते हो. मग विश्वासी लोकांमध्ये बसला. प्रेस करा. जय येशू. जय येशू. मी गांधीचं चर्च चांगलं वाटतं तुम्हाला भेटून. आजचा दिवस माझं चर्च नाही. आप की सच बोलो, अभी आप एक दूसरे के बिना जी सकते हैं. आणि आता तुम्ही एकमेकांशिवाय जगू शकता का? उमा सिस्टर ने गवाही दिया. मग आंटीने साक्ष दिले. मैं एक संडे दीदी को नहीं देखा, आणि मी रविवार दिदीला नाही बघितलं. मुझे अच्छा नहीं लगा. मला चांगलं नाही वाटलं.
विश्वासियों को नहीं देख पाई, विश्वासी लोकांना बघू नाही शकले मैं मिस किया उनको, आणि मिस केलं त्याने क्योंकि वो रही बात तो नहीं आई थी ना। कारण की त्या इकडे घर आले नव्हते तो उसमें खास मुझे अजीब सा लग रहा था, आणि त्या म्हणाले की मला अजित वाटत होतं लोगों को मिल नहीं पाई, दीदी को देख नहीं पाई। आणि लोकांना बघू नाही शकली भेटू नाही शकली ये क्या, ये क्यों ऐसा होता है, अंदर ऐसा क्यों होता है? आणि आतून असं आपल्याला का होत आहे शादी में अगर हमारे घर में प्रार्थना की अरे ये कहाँ है, ये कहाँ है, अरे और शादी में अगर सोचो आपने आपके दरवाजे पे शादी रखी, एक भी मसीह नहीं आया, चलेगा? आणि तुमच्या घरात लग्न ठेवलं एक पण व्यक्ती नाही आला तर चालेल का नहीं ना, नाही ना नहीं चलेगा। नाही चालणार एक भाई ने मुझे ऐसे बोला, आणि इथे मला असं म्हणाले आमच्या घरी आलं नाही, हमारे घर में आए कसं येणार? और कैसे अशी आए पद्धतीत होतं का ते? और मस्ती पद्धत से जाके हो मम्मी कसं काय याच्यावर टाकणार, ग्रुपवर टाकेल का हे? जावा त्यांच्याकडे लग्न आहे जावा, काय म्हटलं, काय झालं? कारण कैसे जा सकते हैं? आणि कसं जाऊ शकतात एक भी मसीह नहीं था, एक पण ख्रिस्ती नव्हता त्यांच्या लग्नामध्ये आपको समझ में आ रहा है? तो मसीह पवित्र आत्मा की शक्ति ऐसी है ना, आप कितना भी एक दूसरे से नाराज हो, गुस्से हो, दूर रहते हो, वो शक्ति आपको फिर से क्या कर देती है? आणि पवित्र आत्म्याची शक्ती अशी आहे की तुम्ही एकमेकांपासून किती रागवलेले असाल दूर असाल तरी सुद्धा ती शक्ती तुम्हाला एक करते प्रभु की स्तुति हो। अभी थोड़ा सा और भी कंटाळ गए हो, नक्की ना, खरं ना? हम और दो बातें और देखेंगे, दो बातें हम देखेंगे। पवित्र आत्मा क्या करता है? आमोस का पत्री आमोस में 3:7, 3:7 आमोस अध्याय 3 उसके 7 में लिखा है कि परमेश्वर का जो गुप्त भाग, रहस्य, सीक्रेट, जो हम लोग सीक्रेट बात किसी को बताते क्या? आणि गुप्त गोष्टी आपण कोणाला सांगतो का है ना? आज मैं कल्चर जाने वाली हूँ, सीक्रेट करिए, मैं किसी को बोलूँगी क्या? मैं जाने वाली नहीं हूँ। और एक उदाहरण कल पकड़ा था, आज भी एक उदाहरण है, उदाहरण है। मैं सिर्फ ज़्यादा करके मंगलवार को जाती हूँ, हमारे कलीसिया को नहीं छोड़ो शुक्रवार की कलीसिया, दोनों कलीसिया, हाँ? तो बताओ, शुक्रवार की इधर भी तो है, ठीक है? बताओ, अगर ये सीक्रेट में नहीं किसी को बताया है ना, लेकिन पवित्र आत्मा क्या करता है मालूम? सीक्रेट बताता है, आणि पवित्र परमेश्वर काय सांगतो जे देवाचे रहस्य आहे प्रभू परमेश्वर आपले रहस्य आपले सेवक संदेश यांना कळवल्याशिवाय खरोखर काही करत नाही है ना? गुप्त बातें वो प्रकट करता है। आणि गुप्त गोष्टी देवाचा आत्मा प्रकट करतो परमेश्वर क्या करता है? हमारे अंदर जो आत्मा है उस आत्मा को बोलता है। अगर आप इस वचन को करंथियों की पत्री में भी पढ़ सकता है, परमेश्वर का आत्मा परमेश्वर को जानता है, उसके मन को जानता है, इसीलिए परमेश्वर का आत्मा क्या करता है? परमेश्वर की बातें हमें बताता है। आणि गणतिकाच्या पत्रामध्ये तुम्ही वाचू शकता की देवाचा आत्मा देवाला ओळखतो आणि म्हणून देवाच्या ज्या काही गोष्टी आहेत तो आपल्याला तो इसलिए कुछ बातें जैसे कभी मुझे भी आगे की कुछ बातें दिखाई देती, तो इसके जीवन में ऐसा होने वाला है, इसका होने वाला है। जैसे अभी संदीप भाई की मम्मी नहीं रही, आणि संदीप भाई की मम्मी नहीं रही, प्रेम म्हणजे आहे नाही तो जब हम संडे को प्रेयर कर रहे थे तभी मुझे अंदर से पवित्र आत्मा ने बोला की राहणार नाही, आता मी कसं बोलू? तरी पण म्हटलं नाही प्रभू, आम्ही तरी शेवटपर्यंत तुझ्यावर आशा ठेवू की ते वाचतील, पण नाही राहिले, ते गेले, काल गेले। हम लोग प्रेयर में भी वचन वेदी में वचन ले रहे थे, तभी उसका फोन आया था, लेकिन हम वचन के समय में फ़ोन नहीं उठा सकते, नहीं उठा पाए। शाम को मीटिंग कितना बजे हुआ? 5:30 बजे खत्म, 5:30 6 बजे की गाड़ी से लोग गए, 7 की, कुछ लोग 6, कुछ लोग 7। मैं अंदर 6 बजे के बाद गई, 6 बजे के बाद मैं अंदर जाने के बाद मैं बोला की बघा किती जणांचे फोन आले, आणि तो लोक बोलते ना आम्हाला बघत पण नाही काय करत नाही, म्हटलं बघते अरे तुमचे एवढे आतून आवाज आला मला, मम्मी गेली, तरी पण मी म्हणते नाही, तरी पण विचारते काय शेवटी खरंच झालं तसं, मम्मी गेली, रडत होता तो, मला वाईट वाटलं, नाहीतरी आई गेल्यावर कोणालाही रडायलाच येणार, किती झालं तरी म्हणून तर त्यांना सांत्वना दिली, प्रार्थना कळवली, म्हटलं आपको दुखी नहीं होना चाहिए, आपकी मम्मी तो स्वर्ग गई है, प्रभु की स्तुती, कारण ते विश्वासी होते, जे स्वर्गात गेले, रडायला त्यांना पाहिजे, ज्यांची आई नाश झाली त्यांना रडायला पाहिजे,
तो पवित्र आत्मा हमें क्या बताता है? रहस्य, आगे होने वाली बातें बताता है। आणि पवित्र आत्मा आपल्याला रहस्य सांगतो, पुढे होणाऱ्या गोष्टी सांगतो. पवित्र आत्मा क्या करता है? हमें कुछ रहस्य की बातें बताता है। आणि देवाचा आत्मा आपल्याला रहस्याच्या गोष्टी सांगतो. परमेश्वर का आत्मा ऐसी शक्ति देता है कि हमें अचानक एक जगह से हमें पहले प्रेरित करता है कि किसी से बात करने के लिए, परमेश्वर की सेवा के लिए, और वहाँ से उठाने के लिए और गाइड करने का भी काम करता है। आणि पवित्र आपल्याला प्रेरित करतो कोणाला सांगण्यासाठी, काही गोष्टी त्यांना बोलण्यासाठी आणि तिथून आपल्याला गाईड करण्यासाठी पण मदत करतो. पेट्रो के काम 16 अध्याय में अगर आप पढ़ोगे, 16 अध्याय प्रेषणांचे कृत्य 16 मध्ये और उसके 16 से 18 तक पढ़ोगे, त्याचं 16 ते 18 पर्यंत जर तुम्ही तो वाचलं फिलिपियस एक खोजा को बपतिस्मा देने के बाद आणि फिलिपियस एक खोजाला बपतिस्मा दिल्याच्या नंतर उसने क्या किया मालूम? पवित्र आत्मा ने उसे उठा लिया आणि पवित्र आत्म्याने त्याला उचललं, उड़ून एक ऐसे जंगल में रखा, बहुत दूर। आणि अशा ठिकाणी त्याला खूप लहान तो ये शक्ति कहाँ से मिली? आणि शक्ती कुठून मिळाली? पवित्र आत्मा से फिलिपियस को। आणि पवित्र आत्म्याकडून फिलिपियसला. तो पवित्र आत्मा शक्तिशाली है। आणि पवित्र आत्मा शक्तिशाली आहे. दूसरा राजा अध्याय 17 का दुसरा राजा 17 और उसका 13 वचन, त्याचं 13 वचन. तरी परमेश्वराने सर्व संदेशी व द्रष्टे यांच्याद्वारे इस्रायल व यहूदा यांना बजावून सांगितले होते की तुम्ही आपले वाईट मार्ग सोडून तुमच्या पूर्वजांना जे सगळे नियमशास्त्र मी विहित करून माझे सेवक संदेश यांच्याद्वारे तुमच्याकडे पाठवले होते त्याला अनुसरून माझ्या आज्ञा व नियम पाळावे. पवित्र आत्मा हमारे पाप के विरुद्ध गवाही देता है और बताता है कि तुम अगर पाप नहीं छोड़ा, भविष्यवक्ताओं के द्वारा हमें पाप की चेतावनी देकर हमें जागरूक करता है और परमेश्वर के पास वापस लौटा दिया है। इसलिए प्रियो, आज जो पवित्र आत्मा हमें मिला है, आणि आज तो पवित्र आत्मा वो आपल्याला मामूली मिळाला नहीं आहे. है, तो साधारण नाही, वो सामर्थ्य है। तो सामर्थ्य आहे. उसके द्वारा हम सब कुछ कर सकते हैं। त्याच्याद्वारे आपण सगळं काही करू शकतो. हम निर्बल नहीं। सबसे पहले तो आज के बाद आप कभी मत बोलना मैं कमजोर हूँ। आणि आजपासून मी कधीच बोलू नका की मी निर्बल आहे. शैतान बहुत शक्तिशाली है, आणि शैतान खूप शक्तिशाली उसके पास बहुत ताकत है, त्याच्याकडे खूप ताकद आहे. सताता है वो मुझको, आणि खूप सतवतो तुम्हाला. ऐसा बोलना नहीं है। माणसाने कधी बोलू नये. क्या क्यों नहीं बोलना? का नाही असं बोलायचे? यहाँ तक अगर आप बीमार है, आणि इथपर्यंत तुम्ही आजारी आहात, आप सीधा बोलेगा सरळ बोलायचं. मेरे पास पवित्र आत्मा की शक्ति है। माझ्याजवळ पवित्र आत्म्याची शक्ती बीमारी आहे. को कैसे दे सकती है? आजारावर तू कसं काय राहू शकतो? तो इतने एक दिन हुआ, चलो मैंने तुझे सह दिया, आणि एक दिवस झाला मी तुला सहन केलं, फिर दूसरा दिन भी तू मेरे साथ खेल रही, आणि दुसऱ्या दिवशी पण तू माझ्याबरोबर खेळतोय, चल निकल जा। तर निघून जा. निकलने का मेरे अंदर पवित्र आत्मा की शक्ति है। आणि निघून जायचं कारण माझ्यामध्ये पवित्र आत्म्याची शक्ती आहे. आज से आपको प्रोक्लेम करना है मेरे अंदर पवित्र आत्मा की शक्ति है। आणि आजपासून तुम्हाला घोषित करायचं की माझ्या देवाच्या आत्म्याची शक्ती आहे. आपको ये डेली बोलना है। हे तुम्हाला रोज बोलायचं. जब जब आपको ऐसा लगेगा मैं कमजोर हूँ, आप बोलना मैं कमजोर नहीं, मेरे पास तो पवित्र आत्मा की शक्ति, पवित्र आत्मा है मेरे अंदर। आणि जेव्हा जेव्हा तुम्हाला असं वाटतं की तुम्ही निर्बल आहात, लगेच बोलायचं आहे की नाही माझ्यामध्ये पवित्र आत्मा आहे, त्याची शक्ती माझ्यात आहे. आपके घर में जब कुछ अलग दिखाई देते हैं तुरंत बोलना है, बाबा माझ्यात पवित्र आत्मा आहे, माझ्या घरात पवित्र आत्मा आहे, हे कसं काय राहू शकतो? पवित्र आत्म्याच्या आता शक्तीच्या सामर्थ्याखाली यांचा नाश हो। और जब आपके घर में कोई विपरीत परिस्थिति दिखाई देती तो बोलना है कि मेरे घर में पवित्र आत्मा है, तो ये अशुद्ध आत्मा तो मेरे घर में कैसे रह सकता है? इसलिए यीशु के नाम से तो चला जाए. पवित्र आत्म्याच्या शक्तीच्या खाली तुझा नाश हो। और पवित्र आत्मा की शक्ति के लिए तेरा नाश हो जाए. एवढं तर तुम्ही बोलू शकता ना? और इतना तो आप बोल सकते आपण कर्ज करण्यात एकदम एक्सपर्ट आहोत, और इतना तो दिल्ली में हम बहुत एक्सपर्ट है. पण आपण लोकांना नाही, आपण शैतानाला कर्ज करतो। हम लोगों को नहीं तो शैतान को कर्ज त्याचा करना नाश केला पाहिजे ना। और उसका नाश करना चाहिए. आपण उगाच तुझा सत्यानाश हो, तुझं वाटोळं हो असं बोलण्यापेक्षा त्या शैतानाला बोललेलं बरं, तुझा नाश हो पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याखाली। और इंसानों को तेरा नाश हो बोलने से अच्छा है कि शैतान को बोलना है कि पवित्र आत्मा के सामर्थ्य करे तेरा नाश हो जाए. आजपासून तुमच्या लक्षात ठेवा, आपल्याकडे होतं आपल्याला माहीत नव्हतं। और हमारे पास था पर हमको मालूम नहीं था. आपण कसं होतं माहिती आहे? हम कैसे थे मालूम है? कसं होतं? हा? तसं काके दूध कळसान गावाला बळसान, आपण त्या हिरणासारखं होतो, तिच्याच नाभीमध्ये सुगंध आहे, कस्तुरी आहे आणि ती शोधत बसते तिथं वासुदेव 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 वासुदेव. आपण तसे होतो अंधारात, म्हणजे सगळं आहे आपल्याला पण अंधार आहे, डोळे बंद.
दिसते आपल्या दिसण्याची शक्ती, पण आपण डोळे बंद, डोळे उघडल्यावर कळालं अच्छा पण आहे पण आहे, असं एवढे जण हे अच्छा एवढं सर्व काही आहे का. डोळे बंद, कान शून्य आहे सगळं. आता डोळे बंद करा तुम्ही सगळेजण. आपको सगळं काय दिसतंय? क्या दिखाई दे रहा है? काही नाही ना, कुछ भी नहीं, म्हणजे काही दिसत नाही. तो कुछ भी नहीं दिखा. आता डोळे उघडा. अभी अपने आंखों को आता काय दिसतंय? सगळं दिसतंय ना. सब कुछ दिखाई दे रहा हे है. तुम्हाला आता कळालं ना, सगळे आहेत और सबको आपको मालूम पड़ा कि सब है. असंच आहे. आपल्याला माहीत आहे, माहीत म्हणजे आपल्याला माहिती आहे देवाचं सामर्थ्य येईल, पण आपल्याला माहीतच नाही आपल्याकडे ऑलरेडी आहे. और हमें मालूम था कि परमेश्वर की सामर्थ आएगी, पर हमें मालूम नहीं था कि वो पहले से हमारे पास आपल्यात आहे, हमारे अंदर आम्ही है, याचा वापर करत नाही. पर हम उसका इस्तेमाल नहीं कर रहे. आपल्या हंड्यात पाणी आहे, हमारे भांडे में पानी है पाणी 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 मला तहान लागली. तर आपल्याकडे पाणी आहे ऑलरेडी, और हमारे पास पानी पहले से ही है. घ्या आणि पिया. लो और पियो. हालेलुया. हालेलुया. या आपण प्रार्थना करू. तो आप हम प्रार्थना तरी करें. आपण उभे राहू आप सब खड़े हो जाएंगे आणि आपण प्रार्थना करू. और हम प्रार्थना करेंगे. पवित्र पिता, पवित्र यीशु के नाम से यीशु के नाम से मैं आपके सामने आता हूँ. मैं आपके सामने आता हूँ. मैं धन्यवाद देता हूँ. मैं धन्यवाद देता हूँ. आपने मुझे ऐसा सामर्थ्य दिया है, ऐसा सामर्थ्य दिया है, पवित्र आत्मा पवित्र आत्मा जो बलवान है, सामर्थ्य है, स्वयं परमेश्वर, स्वयं परमेश्वर, आज स्वयं परमेश्वर आज स्वयं परमेश्वर मेरे अंदर है, इतने साल से मेरे अंदर है, लेकिन मैंने कभी नहीं जाना उस ताकत को कभी पहचाना नहीं. नहीं. मैं हमेशा यही सोचा, मैं हमेशा यही सोचा, मैं कुछ नहीं हूँ, मैं कुछ शून्य हूँ, मैं कुछ नहीं, मैं शून्य हूँ, मैं बलवान नहीं हूँ, मैं बलवान नहीं हूँ, निर्बल हूँ. मैं निर्बल हूँ. आज से मैं जान गया हूँ, मैं जान गया हूँ, मैं निर्बल नहीं हूँ, मैं निर्बल नहीं मैं हूँ, साधारण नहीं हूँ. मैं साधारण नहीं हूँ. आज मैं लोगों के लिए, अधिकारियों के लिए, प्रधानों के लिए, अंधकार की शक्तियों शक्तियों के लिए, परमेश्वर सा मेरा परमेश्वर आप, और आपने मुझे उनके सामने परमेश्वर तुल्य रखा है. परमेश्वर दे रखा है. मैं धन्यवाद देता मैं धन्यवाद देता हूँ. पवित्र आत्मा मुझे हमेशा बलवान रखना, बलवान कर, कभी निराश हताश होने नहीं कभी देना. निराशा नहीं होने गलत परिस्थिति देखने पर गलत परिस्थिति देखने पर उसका विरोध कर उसका विरोध कर आपके सामर्थ्य नाश करने के लिए मदद करना, हमेशा प्रार्थना करने के लिए हमेशा प्रार्थना करने के लिए मदद करना, देखकर प्रार्थना न करना, देखकर प्रार्थना न करना, ऐसा कभी होने मत देना. ऐसा कभी होने नहीं देना. पवित्र आत्मा मुझे मसीह के जैसा बनाना, मैं मसीह के जैसा बनाना. ये मेरी प्रार्थना है. ये मेरी प्रार्थना है. मेरे घर के लोगों को मेरे घर के लोगों को जिनका बपतिस्मा हुआ है, जिनका बपतिस्मा हुआ है, मसीह में है, उनको मसीह के जैसा बनाना. मसीह के जैसा बनाना. ये मेरी प्रार्थना है. ये मेरी प्रार्थना और आप ये कर सकते हैं. आप ये कर सकते आपके हैं. पास वो शक्ति है. आपके पास वो शक्ति मैं है. धन्यवाद देता हूँ. मैं धन्यवाद देती हूँ. मेरी प्रार्थना सुनी, मेरी प्रार्थना सुनी, धन्यवाद देता इसलिए धन्यवाद. हूँ. यीशु के नाम से यीशु के नाम से प्रार्थना करता हूँ. प्रार्थना करते हैं. आपको बंद रखना. पवित्र करुणा में प्रेमी पिता प्रभु यीशु के नाम से प्रभु मैं आपके सामने आती हूँ. सचमुच प्रभु तूने हमारे ऊपर सामर्थ्य दिया है, पवित्र आत्मा का सामर्थ्य. इसलिए हम दुर्बल नहीं, निर्बल नहीं, कमजोर नहीं, परंतु हम सामर्थ्य है, शक्तिवान है और प्रभु बलवान है. प्रभु वो भी प्रभु में और प्रभु की शक्ति में, क्योंकि हमारा प्रभु महान है, इसलिए उसने हमें भी सामर्थ्य दिया है. हम धन्यवाद देते प्रभु. आज से प्रभु पवित्र पिता पवित्र आत्मा की शक्ति का इस्तेमाल करने के लिए सहायता करना, हमेशा आप में बने रहने के लिए मदद करना, रोते बैठकर अपना जीवन व्यतीत करने नहीं देना, परंतु आगे रहने के लिए सहायता करना, इनकी सुनी लेना. धन्यवाद देते पिता. इन सबको यीशु के नाम से कबूल करती हूँ. करुणा दया मांगती, छेदा हुआ हाथ मांगती, आपकी आशीष मांगती और आपके पंखों में सुरक्षित रहने के लिए प्रार्थना करती हूँ. सारा आदर, सारी महिमा, सारी प्रशंसा, सारा गौरव मैं आपको देती हूँ. प्रभु यीशु के मीठे और पवित्र सामर्थ्य नाम से प्रार्थना करते हैं. आमीन. सगळ्यांना